जय हिंद. जय हिंद सर. पेहलगामच का निवडलं दहशतवाद्यांनी? सॉफ्ट टार्गेट ओळखतात आणि सॉफ्ट टार्गेट म्हणजे कुठे सिव्हिलियन्स, बस स्टेशन्स, रेल्वे स्टेशन्स असे सॉफ्ट टार्गेट ते चूज करतात. या हल्ल्याचा रिस्पॉन्स म्हणून आता भारताची भूमिका काय असली पाहिजे? आपला रिस्पॉन्स असा पाहिजे की तिथल्या आर्मी आणि ISR हिट केलं पाहिजे. यू शुड हिट दी आर्मी अँड ISR. काँग्रेसच्या कार्यकाळात आणि बीजेपीच्या कार्यकाळात दोन्ही ह्याच्यात काम केलं सैन्यामध्ये, तर मग तुम्हाला फरक काय जाणवला? म्हणजे जेव्हा काँग्रेसची गव्हर्नमेंट होती, लिडरशिप, हायर ऑथॉरिटी, आणि जेव्हा बीजेपीची असते, तर तो फरक काय आहे? दोन्ही गव्हर्नमेंट आमच्यासाठी, मी जेव्हा आर्मीमध्ये दोन्ही गव्हर्नमेंट आमच्यासाठी इक्वल असतात. बट डिपेंड्स की कसं काय आहे. सर, तुमचा एखादा अनुभव सांगू शकता का तुम्ही, की तुम्हाला जेव्हा या आतंकवाद्यांना एन्काउंटर किंवा त्यांच्याशी तुमची जी झडप झाली, तर त्यावेळी काय घडलं नेमकं? पण ते टार्गेट एका जागी फिक्स नव्हता ना. तो ह्या खिडकीत फायर करायचा, त्या खिडकीतनं त्याच्याकडे ते फिरत होते. रेडिओ स्टुडिओवरती कॉल केला, म्हणलं सर आम्हाला रॉकेट लॉन्चचे मारायची परमिशन द्या, कारण की त्या काळी रॉकेट लॉन्च मारायला आम्हाला परमिशन राहायचं नाही. आर यू शुअर? म्हणलं येस सर. तुम्ही कहा की गो लॉन्च फायर. नंतर मी रॉकेट लॉन्चरच्या माणसाला बोलवलं आणि मी रॉकेट लॉन्चर फायर केलं. आता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध होऊ शकतं का? होऊ शकतं का हा फार मोठा प्रश्नार्थक चिन्ह आहे. वी आर ॲट वॉर. आपण लढाईमध्ये, युद्धामध्ये आहे. नमस्कार, माझं नाव ओंकार गुले पाटील. मी आपल्या औरस पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत, तर खरंच आपलं आज भाग्य आहे की आज ज्यांनी देशासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य समर्पित केलंय, अशा गेस्टची मुलाखत घ्यायची आज संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तर रिटायर्ड कर्नल सचिन रंधाळे सर, ज्यांचा शौर्यचक्र आणि सेना मेडलने सन्मान झालेला आहे. आज मला सांगायला आनंद होईल की हे शौर्यचक्र व सेना मेडल आज यांच्या एज ग्रुपमध्ये आज फक्त 2 ते 3 लोकांकडे असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. इतकं रेअर आहे मिळणं, आणि आज त्यांनी त्यांच्या शौर्याच्या जोरावर हे मिळवलेलं आहे. सर ग्रामीण भागातून बिलॉंग करतात. आपल्या जो मराठवाड्याचा जिल्हा आहे लातूर, तर लातूरमध्ये त्यांचं एक गाव आहे. तर त्यांचं स्वतः आर्मी बॅकग्राऊंडमधून आलेत. तर त्यांचे आजोबा हे फ्रीडम फायटर होते, तसेच त्यांचे वडील आणि चुलते यांनी देशाची सेवा केलेली आहे. सरांनी UPSC व SSB ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर केली व NDA मध्ये ऍडमिशन मिळवलं. व त्यांच्या पूर्ण शिक्षणानंतर तिथल्या त्यांची राष्ट्रीय रायफल यामध्ये त्यांची निवड झाली व तेव्हापासून ते रिटायर होईपर्यंत त्यांनी अत्यंत खडतर अशा ठिकाणी, जसं की जम्मू अँड काश्मीर अशा ठिकाणी सेवा दिलेली आहेत. त्यांनी जेव्हा 6 दहशतवाद्यांना कंठस्नानी घातलं होतं, तेव्हा त्यांचा भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा सेना मेडल तसेच शौर्यचक्र देऊन बॅक टू बॅक सन्मान केला होता. आणि आता रिटायरमेंट नंतर सर आपल्यासारख्या तरुणांना, तसेच आता ज्यांना देश सेवा करायची अशा तरुणांना प्रेरित करतात, मोटिवेट करतात व त्यांची स्वतःची डिफेन्स करिअर अकॅडमी आहे, या थ्रू अजूनही त्यांची देश सेवा चालू आहे. तर नमस्ते सर. नमस्ते. जय हिंद. जय हिंद. सर, तुमची पार्श्वभूमी आपण जाणून घेतली. सर, पण आता एका दुःखद प्रसंगाने आपल्याला या पॉडकास्टची सुरुवात करावी लागत आहे की जे आता पेहलगाममध्ये जो टेररिस्टचा अटॅक झाला, तर मला असा जे वैयक्तिक क्युरियोसिटी आहे की पेहलगामच का निवडलं दहशतवाद्यांनी? दहशतवाद्यांचं काय असतं, ते कधीही जेव्हा मेन जो डिफेन्सचे जे टार्गेट असतात, त्या टार्गेटला जेव्हा ते छेदू शकत नाहीत, मग ते सॉफ्ट टार्गेट ओळखतात. आणि सॉफ्ट टार्गेट म्हणजे कुठे सिव्हिलियन्स, बस स्टेशन्स, रेल्वे स्टेशन्स असे सॉफ्ट टार्गेट ते चूज करतात. पण ह्याची जी पार्श्वभूमी फक्त इथं थांबत नाही, तुम्हाला ह्याचं मागचं पूर्ण इतिहास आणि पूर्ण बॅकग्राऊंड आपल्याला जावं लागेल. हे एक फ्लॅश पॉईंट आहे. पहलगाम एक फ्लॅश पॉईंट आत्ता झालेला आहे. का झालं? मागच्या 6 महिन्यापासून आणि मागच्या 60 वर्षापासून, 70 वर्षापासून जे भारताची जेव्हा जे फाळणी झाली तेव्हापासून हे चाललेलं आहे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. वी आर ॲट वॉर. आपण युद्धामध्ये कायम आहोत. कारण पाकिस्तानचं जे झालेली निर्मिती 2 नेशन थिअरीच्या ह्याच्यावरती झालेलं आहे. ठीक आहे. मग त्यावरनं आता जे पहलगाम जे झालेलं आहे ह्याच्यात फक्त 6 महिने तुम्ही मागे जा. आत्ता रिसेंटली गव्हर्नमेंट निवडून आली पार्लमेंटची. नरेंद्र मोदीजी परत प्राईम मिनिस्टर बनले. इमिडिएटली जून आणि जुलैमध्ये तुम्ही पहा, तिथं दहशतवाद्यांनी, आतंकवाद्यांनी रियासी, जम्मू या एरियामध्ये अटॅक केला होता. कुणावरती केला होता? परत सिव्हिलियन लोकांवरती केला होता, जे तिथं दर्शनाला गेले होते. है ना, रियासीमध्ये 9 ते 10 सिव्हिलियन लोकांना मारले होते. त्यानंतर जुलैनंतर ऑगस्टमध्ये काय झालं? ऑगस्टमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की बांगलादेशमध्ये सरकार चेंज झाली होती. जे शेख हसीना सरकार जी होती, प्रो इंडिया आणि
आवामी लीगची सरकार जी होती, जी हो. लोकांनी निवडून दिलेली होती, त्याला चेंज करण्यात आलं. ते कारण त्याचं काय होतं की अमेरिकेला ते जागा देत नव्हती शेख हसीना, आणि त्या सोबतच पाकिस्तान सुद्धा त्यामध्ये इंटरेस्टेड होता हो. की त्यांना तिथली सरकार बदली पाहिजे होती. तिथे जमाती इस्लामीचे लोकची जी सरकार त्यांना किंवा त्या टाईपची लोक पाहिजे होती जे त्यांना मदत करतात पाकिस्तानला. हो. मग त्यामुळे हे जेव्हा सरकार चेंज झालं तिथं, त्यानंतर परत तुम्ही पहा की कसं बांगलादेशच्या एरियामध्ये चिकन कॉरिडोरमध्ये पाकिस्तान आर्मी जाऊन रेकी करत होती, कसं आपल्याला त्रास देता येईल, कसं आपल्याला वेगळा फ्रंट खोलता येईल ते करत होते. हो. तर भारताला कसं आहे, ते 3 फ्रंटची वॉर आहे आता सध्या. एक आहे पाकिस्तान, एक आहे चायना, आणि त्यांनी एक बांगलादेश नवीन फ्रंट खोलला. हो. का खोलला याच्यावरती तुम्हाला मी परत डिटेलमध्ये सविस्तर सांगेन. पण तिथं कारवाई चालली होती. आणि त्यानंतर रिसेंटली तुम्ही ऐकलं असेल, 1 महिन्यापूर्वी बलुचिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक केली होती बलोच लिबरेशन आर्मीच्या लोकांनी आणि बलोच लोकांनी. बलोच मुवमेंट सुद्धा 1947-48 पासून चालू आहे मुवमेंट. मग त्या पार्श्वभूमीवरती त्यांना आतले जे इंटरनल जे प्रॉब्लेम चालले पाकिस्तानमध्ये, त्यावरती तारिक तालिबानमध्ये सुद्धा प्रॉब्लेम चालला. तारिक तालिबान अटॅक करत असतो पाकिस्तानमध्ये, खैबर पख्तून एरियामध्ये. POK मध्ये लोकांनी उठाव उठलेला आहे. सिंधू देशचा प्रॉब्लेम चालू आहे, इंटरनल प्रॉब्लेम आहे, त्यातल्या त्यात इकॉनॉमिक प्रॉब्लेम चाललेला आहे पाकिस्तानमध्ये. हे सगळे प्रॉब्लेम चालू असताना तुम्ही एक 10 दिवसापूर्वीचं तुम्ही स्टेटमेंट बघा. जनरल आसिफ मुनीर जे सेनाध्यक्ष आहेत पाकिस्तानचा, त्यांचं काय स्टेटमेंट आहे की आपण वेगळे आहोत, हिंदू वेगळे आहेत, आम्ही सुपिरियर आहोत, टू नेशन थिअरी जे आहे हे पाकिस्तान बनलेलं आहे, फार पाक आहे, हे ते सगळं त्यांनी म्हणत होते. तुम्ही स्टेटमेंट पहा त्यांनी काय बोलले. त्या स्टेटमेंट नंतर लगेच 4 दिवसानंतर अटॅक झालेला आहे. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की त्यांना आपल्या इंटरनल प्रॉब्लेमला लोकांचा ध्यान हटवण्यासाठी त्यांनी हे हमलासाठी त्यांनी प्रेरित केलेला, घडून आणलेला आहे. पाकिस्तान आर्मी, ISI म्हणा तुम्ही, किंवा पाकिस्तान आर्मीचे जे प्यादे आहेत, लष्कर-ए-तैयबा, जैश मोहम्मद, हे TRS नवीन आता रेजिस्टन्स फोर्स म्हणून आलेलं आहे, हे सगळे त्यांचेच आहेत क्रिया. त्यांनी हे चूज केलेलं आहे. पहलगाम, आता वाय पहलगाम? पहलगाम हे टुरिस्ट स्पॉट आहे. आता भारताने 370 काढल्यानंतर, 35 अल्फा काढल्यानंतर मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये जेव्हापासून हे गव्हर्नमेंट आहे, तिथं फार सिक्युरिटी वाईज फार एकदम कंट्रोलमध्ये सिच्युएशन आणलेली आहे. प्रगती चालू आहे, इकॉनॉमिकली फार भरारी चालू आहे, लोकांना फार जॉब मिळत आहेत, टुरिस्ट तिथे जात आहेत. पण ते त्यांना दाखवत नाही. राईट. बिकॉज पाकिस्तानला आपलं डोमेस्टिक अटेन्शन इकडे टाकायचंच आहे, त्यासोबत भारताची प्रगतीला होऊ द्यायची नाही. त्यामुळं हे स्पॉट त्यांनी चूज केलेलं आहे. टुरिस्ट आणि इनोसंट लोकांना मारल्यानंतर ते मेसेज काय जाणार आहे लोकांमध्ये? एक दहशत. मग त्यांना दहशत पसरवायची, म्हणजे लोक टुरिस्ट आणले पाहिजे, तिथली डेव्हलपमेंट थांबली पाहिजे, हे त्यांचा उद्देश आहे. बरोबर. त्यामुळं ते त्यांनी चूज केलं आहे सॉफ्ट टार्गेट. या हल्ल्याचा रिस्पॉन्स म्हणून आता भारताची भूमिका काय असली पाहिजे? भारताची भूमिका आता तुम्हाला माहितीच आहे, गव्हर्नमेंटने भरपूर काही आपली मशिनरी हलवली आहे. यानी की डिप्लोमॅटिक तुम्ही ऑप्शन्स घेतला. एक दुसरं ऑप्शन्स आहे इकॉनॉमिक ऑप्शन्स है ना, आणि तिसरं आहे मिलिटरी ऑप्शन, चौथा आहे इंटरनॅशनल प्रेशर. हे 4ही मल्टीप्रॉंग तुम्ही अप्रोच केलं पाहिजे. ह्या प्रॉब्लेम तुम्ही फक्त असंच नाही, तुम्ही TVवर, आणि मी पाहत होतो TVवरती आणि वेगळे सोशल मीडियावरती की लोक म्हणतात की वॉर झाले पाहिजे, अशी ॲक्शन घेतली पाहिजे, अमेरिकेसारखी ॲक्शन घेतली पाहिजे, इस्रायलसारखी घेतली पाहिजे. हे सगळं बरोबर आहे, मी तुमच्या लोकांच्या भावनासोबत सहमत आहे. आपल्याला हे स्ट्रॉंग ॲक्शन घेतलीच पाहिजे, पण त्यासोबत आपल्याला आपलं मानसिक संतुलन हललं नाही पाहिजे. आपण जेव्हा निर्णय घेणार आहोत, आपली काम कूल आणि असा निर्णय पाहिजे की तो पाकिस्तानला घुटने पे जाना चाहिए, त्याला गुडघ्यावरती आणलं पाहिजे, असं निर्णय पाहिजे. शॉर्ट आणि क्रिस्प डिसिजन घेण्यापेक्षा लॉंग टर्म आणि इफेक्टिव्ह डिसिजन घेणं हे योग्य वाटतं. युद्ध सध्या माझ्या व्यक्तिगत विचाराने पर्याय नाही आहे. त्याला तुम्ही मल्टीप्रॉंग अप्रोचमध्ये जसं म्हणताय, आपण इंडस वॉटर ट्रिटी जी आपण मोडलेली आहे, नंतर आपण विजा कॅन्सल केलेले आहेत, त्यानंतर आपण डिप्लोमॅट्स जे आहेत एकमेकाचे दूतावासामधले ते परत पाठवलेले आहेत. हे काही ॲक्शन्स जे आहेत डिप्लोमॅटिक ॲक्शन्स आपण घेतो आहे,
त्यासोबतच आपण इकॉनॉमिकली त्यांचं ट्रेड बंदच केलेलं आहे. इकॉनॉमिक इंटरनॅशनल प्रेशर आपण त्याच्यावर टाकलंच पाहिजे. बाकीचं तुम्ही बघताय की बाकीचे जितके पण कंट्रीज आहेत डिप्लोमॅटिकली, जे कंट्रीज इंडियासोबत आहेत, रशिया, अमेरिका आणि इस्रायल, हे तिघांनी ओपनली सपोर्ट केलेला आहे. इटली, तो इंटरनॅशनल प्रेशर आपण क्रिएट करत आहे. आणि मिलिटरी ऑप्शन्स, वेगवेगळे मिलिटरी ऑप्शन्स आहेत. आणि ते कसे असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, आपल्याकडे गव्हर्नमेंटचे फार विचारवंत लीडर्स आहेत आणि त्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. त्यासोबतच त्यांच्याकडे एकदमच विचारवंत आणि कॉम्पिटंट असे ऑफिसर्स आहेत. ते योग्य डिसिजन घेतील, मला खात्री आहे. पण तुम्ही एक ब्रॉड सांगू शकतो की आपण मिलिटरीमध्ये आर्मी, एअरफोर्स, नेव्ही हे तिघांचा मल्टीप्रॉम अप्रोच करू शकतो. त्या व्यतिरिक्त अननोन गोष्टी सुद्धा आपण करता येतात. ते मला इथं काय सांगायची गरज नाहीये. तुम्ही हुशार आहात की अननोन गनमॅन काय करतात तिकडं ते भरपूर काही असं अप्रोच आहेत. बलुचिस्तानचा अप्रोच आहे. खैबर पख्तूनमध्ये तहरीक तालिबान आहे, जे आजकाल भारतासोबत फार तालिबानची जी मैत्री आहे ती कशी आहे. त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता तुम्ही पाहिलं असेल न्यूजमध्ये की भारतीय सेनेची, नौदलाची जे INS विक्रांत आहे ते डिप्लॉय केलेली आहे. आपण तिथले जे पोर्ट्स आहेत त्यांना ब्लॉकेड करू शकतो, एअर स्ट्राईक करू शकतो, सर्जिकल स्ट्राईक करू शकतो आर्मी. तो नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. पण आपण हे चर्चा मीडियामध्ये आणि टीव्हीमध्ये नाही केली पाहिजे. हे गवर्नमेंटला योग्य टाइम, योग्य समय पे, सही समय पे, सही वक्त पे कहाँ मारना है वो उनको पता है. और दुश्मन को नहीं पता चलना चाहिए कब, कहाँ और कैसे मारना है. तो दॅट शुड बी दी रेस्पॉन्स असं वाटते मला. सर, पेहलगाममध्ये हिंदूंना नाव ID चेक करून, जवळपास त्यांचे पॅन्ट चेक करून, सगळं चेक करून मारण्यात आलं. मग तेव्हा आपल्या सुरक्षा यंत्रणांना तिथे पोचायला वेळ लागला. तर मग त्यामध्ये काय आपलं इंटेलिजन्स फेल्युअर होतं किंवा एवढा वेळ का लागला? ओके, इंटेलिजन्स फेल्युअर नाहीच आहे. जेव्हापासनं तुम्हाला जस्ट मी बॅकग्राऊंड घेऊन जातो परत. जेव्हा बलुचिस्तानमध्ये अटॅक झाला होता, तरी तालिबानमध्ये अटॅक झाला होता, परत जनरल आसिफ मुनीरने ओपनली त्यांच्या ज्या लोकांना ते संबोधित करत होते, डायस्पोरा, जो फॉरेन डायस्पोरा पाकिस्तानचा होता, त्यांना ते संबोधित करत होते, तेव्हा त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं, हिंदू और हम अलग है, हिंदू हमारे साथ कभी नहीं हो सकते. ते 2 नेशन थेरी जे जिनाने केली होती ते परत रिपीट करत होते. ते रिलिजियस कार्ड खेळतात ऑलवेज, कारण की त्यांना तिथं सत्तामध्ये राहायचंय. त्यांना सत्तामध्ये राहायचंय तर त्यांना काय भीती दाखवायची तिथल्या लोकांना, पब्लिकांना, की भारत अटॅक करणार आहे, भारत असा आहे. ते कायम हे यूज करणार कार्ड. मग त्यांनी तिथे क्लिअर कट बोलले होते की हिंदू हमसे नहीं हो सकते, हम साथ नहीं रह सकते. त्यामुळे दॅट इज दी थॉट प्रोसेस. ती थॉट प्रोसेस आजची नाही आहे. हे थॉट प्रोसेस, हे जी विचारधारा आहे, हजारो वर्षापासून आहे. तो थोडं बॅकग्राऊंडमध्ये 47ला घेऊन गेलो, 2 नेशन थेरी. त्याच्या मागे जो ब्रिटिश येण्याच्या अगोदर काय झालं होतं, मुघल्स होते. मुघलांनी काय केलं, त्यांची पण तेच विचारधारा होती. ते भारतामध्ये थोपायचा प्रयत्न केला औरंगजेबाने. त्याच्या अगोदर थोडंसं मागे जा, परत बाबरने काय केलं होतं, किती मंदिर तोडले होते, तेच विचारधारा आहे. परत मागे थोडं एका वर्ष जा, आणखीन तुम्ही जावा, अल्लाउद्दीन खिलजीने काय केलं. परत जस्ट गो बॅक टू अगेन हिस्ट्री. अँड 10व्या शतकामध्ये, 11व्या शतकात मोहम्मद गजनी, मोहम्मद गौरी आले, ते आपले मंदिरावर हल्ला करायचे. ते सगळे विचारधारा तेच विचारधारा आहे. आपण हे विचारधारा ना तोंड देतो आहे किती हजारो वर्षापासून. मग तेच विचारधारा जनरल आसिफ मुनीरने परवाच्या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, तेच आतंकवादी करतायत. म्हणजे त्यांचे जे आतंकवादी आहेत, दे हॅव बीन ट्रेन्ड बाय ISI, हँडल्ड बाय ISI, हर चीज ISI आहे. मग आपला रिस्पॉन्स फक्त आतंकवाद्यांना किंवा त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर तोडून होणार नाही आहे. आपला रिस्पॉन्स असा पाहिजे की तिथल्या आर्मी आणि ISIला हिट केलं पाहिजे. यू शुड हिट दी आर्मी अँड ISI. कारण की प्रत्येक देशाला एक आर्मी असते. पण इथं काय, एका आर्मीला एक देश आहे. ओके, म्हणजे पूर्ण आर्मीसाठी एक देश आहे. जसं पाहिजे. त्यांची इकॉनॉमी कोण कंट्रोल करतं, आर्मी करते. इंटरनॅशनल रिलेशन कोण कंट्रोल करतं, आर्मी करते. त्यांचे
बाकीचे जितके पण डिप्लोमॅटिक रिलेशन्स आहेत कोण कोण करतं, आर्मी करते. पॉलिटिकल चीज आर्मी करते. जे अपॉइंटमेंट आर्मी करते. पूर्ण इंडस्ट्रीजमध्ये जितके जितके सिनियर अपॉइंटमेंट्स आहेत ते आर्मीचे लोक असतात. प्रत्येक आर्मीच्या चीफला तुम्ही पहा, मागे तुम्ही जनरल बाजवा तुम्ही गुगल करा. आजकाल गुगल असल्यामुळे इतकं काही सोपं होऊन गेलेलं आहे आणि सोशल मीडियामुळं आपल्याला लगेच कळतं. पाकिस्तानच्या प्रत्येक जनरलकडे तुम्ही पहा, दे आर हॅव्हिंग आयलँड्स. ऑस्ट्रेलियामध्ये, दुबईमध्ये प्रॉपर्टीज आहेत. एव्हरीथिंग इज कंट्रोल बाय आर्मी. त्यामुळं त्यांची आर्मी जी आहे ही आयडिओलॉजी ती जिवंत ठेवते आणि हे आयडिओलॉजी जिवंत ठेवून ते स्वतःचं अस्तित्व आणि स्वतः सत्तामध्ये राहतात ते, आणि ते कायम ठेवणारच आहेत. म्हणून आपला रिस्पॉन्स असा पाहिजे की त्यांची आर्मी आणि ISIला हिट झालं पाहिजे. त्यांची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे म्हणतो, प्रत्येक आता चेसच्या गेममध्ये काय असतं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे, राजा किंवा प्रधान. या दोघांपैकी एक पडला की गेम संपला. तसं इथं राजा किंवा प्रधान पाकिस्तान आर्मी आहे आणि पाकिस्तान आर्मीची ISI आहे. तर त्यांना आपण टार्गेट केलंच पाहिजे. हे आपले गव्हर्नमेंटचं एक हेतू आहे आणि ते करतील. पण मला काय म्हणायचं की आपले जे इंटरनल सिक्युरिटीसाठी जे आपले जितके लोक आहेत त्यांना पण आपण हे अवगत केलं पाहिजे. कारण पाकिस्तान आर्मी तुम्ही पहा, 1971च्या अगोदर 47ला त्यांनी पहिल्यांदा आपल्यासोबत लढाईचा प्रयत्न केला. काश्मीरमध्ये त्यांनी प्रयत्न केला घ्यायसाठी. इंडियन आर्मीने त्याला धक्का मारून काढला. त्यानंतर 65मध्ये, 71मध्ये, 71 वॉरमध्ये त्यांना आपण 2 तुकडे केले, बांगलादेश आणि पाकिस्तान. त्यानंतर सुद्धा ते सुधारले का? नाही. 1989मध्ये त्यांचं एक ऑपरेशन आहे, ऑपरेशन टोपॅज. हे कोण लॉन्च केलं? हे लॉन्च केलं जनरल जियाउल्ला हक. तुम्ही गुगल करू शकता ऑपरेशन टोपॅज बाय जनरल जियाउल्ला हक. गुगलवरती सगळं आहे. आजकाल ओपन डोमेनमध्ये सगळं आहे. मी कुठलंही बाहेरचं काय सांगत नाही. मी फक्त जे ओपन डोमेनमध्ये आहे ते सांगतोय, ताकी तुम्ही सुद्धा त्याचा अभ्यास करून बघू शकता की त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांची पॉलिसी काय. त्यांची पॉलिसी आहे ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स. भारताला 1000 कट करून तुम्ही त्याला दुखापात आणि त्याला तोडा. त्यांचं एम ते आहे ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स. आणि त्याच पॉलिसीच्या तहत 89 नंतर 99 पर्यंत त्यांनी काश्मीरमध्ये आणि पंजाबमध्ये आतंकवाद पसरवला. 99ला कारगिल झालं. कारगिलला पण परत त्यांना आम्ही 2 तुकडे केले त्याच्या आर्मीला, परत त्यांना बाहेर काढले त्या कारगिलमधनं. 1971मध्ये 93,000 सैनिक शरण आले आपल्याला, तरी पण सुधारत नाहीत ते. म्हणून त्यांनी हे प्रॉक्सी वॉरचं नाटक चालवलं आहे. कारण की त्याला माहिती आहे समोरासमोर आपण लढत नाही, म्हणून आतंकवादी पाठवतात. 2001मध्ये तुम्ही पहा पार्लमेंट अटॅक, 2मध्ये परत जम्मू काश्मीरच्या असेंब्ली अटॅक, रघुनाथ टेम्पलवर अटॅक केला 2002मध्ये, परत 2004-5 असे दरवर्षी तुम्ही 1-2 अटॅक पाहतात. हे सगळं प्रॉक्सी वॉरचा हिस्सा आहे. त्याला माहित आहे की फेस टू फेस हम इंडिया के साथ लड़ नहीं सकते, इसलिए हे प्रॉक्सी वॉर आहे. प्रॉक्सी वॉर म्हणजे फक्त हेच नाही आहे की आतंकवाद आहे. आतंकवाद एक हिस्सा आहे, टेररिझम. प्रॉक्सी वॉर दुसरा हिस्सा काय आहे? काउंटर फेट करन्सी. भारतामध्ये त्यांनी पसरवली होती ना, फेक करन्सी. सेकंड काय आहे? नार्कोटिक टेररिझम, जे तुम्ही मुंबईला, पुण्याला आसपास जितके बघता नार्कोटिक टेररिझम आहे. थर्ड काय आहे? इलिगल इमिग्रेशन, जे बांगलादेशपासून रोहिंग्याज वगैरे येतात ते इंडियामध्ये त्यांनी बसवतात. प्रत्येक मोठ्या सिटीमध्ये त्यांनी बसवलेलं आहे. नंतर काय? दॅट इज कॉल्ड एज लव्ह जिहाद, टू कन्वर्ट अँड रिकन्वर्ट पीपल. ते कसे आहेत? काही भारतामध्ये काही असे त्यांचे मॉड्यूल्स आहेत. सगळं नाही म्हणत मी. काही लोक आहेत जे त्याला मदत करतात पैशासाठी किंवा धर्मासाठी. भारतामध्ये काही लोक आहेत, मग त्यांचा ते वापर करतात ISI. सो जे इंडियामध्ये जे इंटरनल सिक्युरिटीचा जे गेम आहे कंट्रोल बाय ISI. परत ते सपोर्ट करतात नॉर्थ ईस्टमध्ये, परत ते बांगलादेशला सपोर्ट करत होते. सो दे वॉन्ट टू ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स. तर हे त्या मोठ्या पॉलिसीचा एक छोटासा ॲक्शन आहे पहलगाम. ओके, हे असं हे आहे सर. तर ती मोठी पॉलिसी त्यांची जी आहे आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि त्यांचं अल्टिमेट एम काय? 2047 पर्यंत त्याला गजवाए हिंद करायचं आहे. 2047 पर्यंत त्यांना गजवाए हिंद करायचं आहे. गजवाए हिंद काय सर? गजवाए हिंद म्हणजे इस्लामिक राज्य पूर्ण भारतावरती. ओके. आणि ते कसं करणार आहेत हे तुम्हाला सांगितली पॉलिसी. त्यांची लोकसंख्या वाढवायची, त्यांची लव जिहादची अचानक हे करायची, नार्कोटिक्स, ड्रग्स, सगळं लँड जिहाद. जे वक्फचं बिल जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाकिस्तान ISIची हात आहे. त्यामुळे वक्फ बिल आल्यानंतर त्याचा विरोध होत होता. आणि ते विरोध होतो बांगलादेशमध्ये. कशा लोकांनी जाळपोळ केली मुर्शिदाबादमध्ये, त्याचा हात कोणाचा आहे? पाकिस्तान ISI आणि बांगलादेशचे जे तिथले बांगलादेशी लोक आहेत त्यांच्यात हात आहे.
सो इट इज अ व्हेरी बिग गेम विच इज गोइंग ऑन. फार मोठा सिक्युरिटीचा गेम चाललेला आहे. आपल्या लोकांना ह्याबद्दल सहसा जास्त माहिती नसते. बरोबर. आणि फक्त सोशल मीडियावरती छोटे मोठे तुम्ही क्लिप बघता, त्यावरती तुम्ही रिॲक्ट करता. पण हे रिॲक्ट करण्याचा विषय नाही आहे सर. हा फार गंभीर विषय आहे. भारतीय सुरक्षा इंटरनल ॲज वेल एक्सटर्नल सुरक्षेसाठी आपण सगळ्यांनीच कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. जे आपल्याला 3.5 फ्रंट वॉरसाठी आज 3.5 आहे आणि त्याच्यापेक्षा जास्ती असू शकतात. इंडियन ओशनमध्ये सुद्धा काही ना काही कारवाई होते चायनाच्या विरोधामध्ये. तर 4.5 आहे, 5.5 आहे, किती आहे. पण ते सगळे जे फ्रंट आहेत कव्हर करण्यासाठी भारतीय सेना, भारतीय नेव्ही, भारतीय एअरफोर्स आणि भारतीय गव्हर्नमेंट सक्षम आहे. पण इंटरनलला काय करणार तुम्ही? इंटरनल तुमच्या इथं आता छोटंसं एक्झाम्पल देतो. पुण्याच्या आसपास कितीतरी लोक रोहिंग्या आणि बांगलादेशी येतात. मुंबईमध्ये कितीतरी लोक रोहिंग्या बांगलादेशी आहेत आणि ते आपल्या लोकल मुस्लिम्समध्ये मिसळतात. त्यांना कोण विचारत नाही, बघत नाही. हे पूर्ण सिस्टम आहे. बांगलादेशवरनं कसं ते आत येतात. तर हे व्हेरी व्हेरी बिग गेम आहे. आणि त्यामुळं मला असं वाटते सगळ्यांनीच मिळून यावरती आपण कारवाई केली पाहिजे. सगळ्यांनीच मिळून त्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. नागरिकांनी कसं प्रिपेअर असायला हवं. जसे आता सामान्य नागरिक आहे ज्यांची ट्रेनिंग झालेली नाही आहे बेसिक, पण त्यांना कसं कॉन्ट्रीब्यूट करता येईल याच्यामध्ये? नागरिकांनी दे हॅव टू विजिलंट. कीप युअर आयज अँड इयर्स ओपन. तुमचे नाक डोळे सगळं उघड ठेवा. तुमच्या कॉलनीमध्ये नवीन कोणी येतो का? तुमच्या कॉलनीमध्ये नवीन काय हरकत दिसते का? जसं काय आता पुण्याच्या आसपास पिंपरी चिंचवडच्या एरियामध्ये भरपूर काही एरिया भरपूर बांगलादेशी येऊन बसले होते तिथे. हां, मग ते झालं होतं. मग पीपल्स मुवमेंट, लोकांनी तिथे फार मुवमेंट केली आणि तिथल्या लोकल मिनिस्टरला जाऊन अप्रोच केली. मग त्यावरती ॲक्शन घ्यायला लागली. तसं लोक फार मुवमेंट करू शकतात, लोकांचं प्रेशर टाकू शकतात, ॲक्शन घेऊ शकतात आणि त्यामुळं ते ॲक्शन सक्सेस झाले. आणि लोक जाऊन पोलिसांना इन्फॉर्म करू शकतात. स्वतः छोट्या संघटनांनी तिने मोर्चे काढू शकतात, कोर्टामध्ये जाऊ शकतात, आसपासच्या लोकांना विचारू शकतात. बांगलादेशी तुम्ही त्याचं चेक करून तुम्हाला त्याला एम्प्लॉयमेंट ठेवायचं तर तुम्ही एम्प्लॉय असा ठेवायचा जो बाहेरचा नसेल, आपल्याच लोकल महाराष्ट्रात असेल किंवा भारतातला असेल. ते सगळं तुम्ही केलं पाहिजे. सर आता आपल्याला पेहलगामच्या अटॅकवरून असं दिसून येतं की हा रिलिजियसली मोटिवेटेड अटॅक होता. पण जसं आता काश्मीर मुस्लिम बहुल आहे, तसं अनेक आता भारतातले जिल्हे हे मुस्लिम बहुल होत चाललेत. जसे की आता नॉर्थ केरळमधील वायनाड किंवा पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद सारखे जे जिल्हे आहेत, मग अशा ठिकाणी हिंदूंनी ट्रॅव्हल करू की नाही किंवा जावं की नाही अशी परिस्थिती सध्या आहे. तर यावर आपलं काय मत आहे? नाही, देखील मला काय वाटतं की ते असं त्यांचा प्रयत्न आहे. मी म्हणलं ना, लार्जर पिक्चर ते त्यांचं आहे की आपले जसं म्हणता तुम्ही मेजॉरिटी एरिया ते तसं प्रयत्न करतात. आपला मुस्लिम बहुमूल्य करा किंवा त्यांचं जिथे तिथं आहे ती छोटी संख्या असेल तिथून ते वाढवायचा प्रयत्न करतात. पण आपण काय केलं पाहिजे? मी म्हणजे धर्माच्या चष्म्याच्या नाही बघत, मी बाहेर ॲज ए नॅशनल सिक्युरिटीच्या चष्म्यातनं बघतोय. हे नॅशनल सिक्युरिटीचा खतरा आहे. आणि ह्याला पाकिस्तानला तुम्हाला ते सांगितलं पिक्चर की लार्जर पिक्चर जे ऑपरेशन टोपॅक आहे, ऑपरेशन टोपॅकचा हा एक किस्सा आहे की इंडियाचा जो डेमोग्राफी आहे ते चेंज केली पाहिजे. त्यांनी जे काय केलं काश्मीरमध्ये, काश्मीर पंडितला मारलं आणि त्यांना काढलं. तसंच त्यांनी वेस्ट बेंगॉलमध्ये बांगलादेशी लोकांना आणून बसवत आहेत. रोहिंग्या लोक ते जम्मूमध्ये जाऊन बसवत आहेत. अरे बापरे, तुम्ही सांगा, जम्मू आणि रोहिंग्या आपलं म्यानमार कुठे लांब आहे? तिथे जाऊन ते तिथे सेटल करा बघता. तर त्यांचं हे एम आहे की बांगलादेशी रोहिंग्या तिथं सेटल करायचं आणि लोकल पॉप्युलेशन जे आहे, काही लोक त्याचं इन्व्हॉल्व आहे, ते सपोर्ट करतात. नॉट एव्हरीबडी. त्यांचे स्लीपर सेल आहेत. स्लीपर सेल त्यांच्याकडे आहेत. हे स्लीपर सेल तुम्ही ते ॲक्टिवेट कधी करतात? ते तेव्हाच ॲक्टिवेट करतात जेव्हा त्यांना गरज आहे. जसं मुंबई अटॅक झाला होता 2008 मध्ये, ते किती स्लीपर सेल होते, ते त्यांना सपोर्ट करत होते. ते मुंबईमध्ये आले, ते असं चाललं नाहीत मुंबईला. आता हे पहलगाम सुद्धा अटॅक झाला तर ते काही लोकल, सगळे म्हणत नाहीत, 80 to 90% लोकल चांगले आहेत. 80 to 90% इंडियन मुस्लिम्स आर गुड, बट देर आर 5 to 10% हू आर इन्वॉल्ड ऑन रिलिजियस बेसिस. आणि हे जे लोक आहेत हे स्लीपर सेल म्हणून काम करतात किंवा पैशासाठी काम करतात किंवा आपल्या धर्मासाठी काम करतात. म्हणून ह्या लोकांना सुद्धा आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे. आता गव्हर्नमेंटने ॲक्शन सुरू केलेली आहे. तुम्ही पाहताय की जम्मू काश्मीरमध्ये जे आतंकवादी लोकल आहेत त्यांचे घर नस्तनाबूत करतायत, त्यांना बिलकुल ऑन ग्राउंड आणतायत. तसंच इंटरनली आपण हे जे लोकल स्लीपर सेल आणि जे पण लोक सपोर्ट करतात किंवा आतंकवादी आहेत त्यांच्यावरती फार कारवाई मोठी केली पाहिजे. आणि एक्सटर्नली सुद्धा आपण जे आता भारतीय सेना किंवा भारतीय डिप्लोमॅट्स आणि भारतीय
इकॉनॉमिकली आपण ऍक्शन घेणार ते घ्यायचंच आहे. आणि लोकल स्लीपर सेलवरती सुद्धा ऍक्शन घेतलीच पाहिजे. तुम्ही वेट करू नका की स्लीपर सेल जागा होईल आणि त्यावरती काही कारवाई केल्यावरच तुम्ही कारवाई करणार आहे. हो. स्लीपर सेल तुम्हाला आयडेंटिफाय केलं, प्लीज मॉनिटर हिम, पुट हिम अंडर डिटेन्शन. हे केलंच पाहिजे. प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटने सुद्धा, हे फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम नाही आहे, हो. स्टेट गव्हर्नमेंटने सुद्धा नॅशनल सिक्युरिटीला काउंटरब्यूट केले पाहिजे इन फॉर्म ऑफ इंटरनल सिक्युरिटी. पोलिसांनी सुद्धा ह्यावरती लक्ष देऊन ड्रग जे ट्रॅफिकिंग आहे किंवा ड्रग टेररिझम आहे, इकॉनॉमिकमध्ये जे कॉन्ट्राफेक्ट करन्सीचं टेररिझम आहे, हो. इलिगल इमिग्रेशन त्याला माहिती आहे कुठं होत आहे. दे हॅव टू टेक ॲक्शन. तो स्लीपर सेल जे आहेत त्यावरती लक्ष ठेवणे, त्यावरती ॲक्शन घेणं हे इंटरनल सिक्युरिटीचा भाग आहे सर. आणि तुम्ही जसं म्हणत होता की काय लोकांनी केले पाहिजे, आता हिंदू लोकांनी सुद्धा ह्यावरती स्वतःचं एक, जसं त्यांची एक स्मॉल टीम असते, त्यांची जो त्यांची शाळा आहेत, मदरसे आहेत, किंवा कुठले त्यांचे मस्जिद आहेत, त्यांना व्यवस्थित शिकवण दिली जाते. काही लोक आहेत जे बदमाशी करतात, पण तसंच आपले सुद्धा लोकांनी अवेअर झालं पाहिजे, सेल्फ डिफेन्स करता आलं पाहिजे. मी तर म्हणते प्रत्येक कॉलनीमध्ये एक सेल्फ डिफेन्स टीम पाहिजे. प्रत्येक कॉलनीमध्ये. समजा आता नागपूरमध्ये 500,000 लोक येऊन धोंडे फेकले आणि ते जाळपोळ करून गेली, पण काय लोकांनी रिस्पॉन्स केला? काहीच केलं नाही, काहीच केलं, सगळे घरी पळून गेले. म्हणून प्रत्येक सोसायटीमध्ये, कॉलनीमध्ये जे व्यवस्थित शिकलेले लोक आहेत किंवा नाही शिकलेले आहेत, सगळ्यांनी मिळून एक डिफेन्स कम्युनिटी, विलेज डिफेन्स कम्युनिटी जसं असते तसं सोसायटी डिफेन्स कम्युनिटी म्हणून काही लोकांनी नॉमिनेट केले पाहिजे. प्रत्येक विलेज कम्युनिटी डिफेन्स किंवा विलेज डिफेन्समध्ये 15 ते 20 लोक असे पाहिजे ज्यांनी ट्रेनिंग त्यांना पाहिजे. त्यांना शारीरिक ट्रेनिंग, फिजिकल ट्रेनिंग, हत्याराची ट्रेनिंग आणि सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग त्याला आली पाहिजे. जेव्हा फर्स्ट रिस्पॉन्स येणार आहे, पोलीस येईल तेव्हा येईल, त्याच्या आधी तुम्ही काय करणार आहे? तुमच्याकडे काय आहे? ॲटलिस्ट शुड बी फर्स्ट रिस्पॉन्स शुड बी टू स्टॉप देम. पहिला रिस्पॉन्स पाहिजे. ते येऊन जा पळकून मारून गेल्यानंतर काही फायदा नाही ना, नंतर पोलीस येऊन काय फायदा नाही. पोलीसला सुद्धा भरपूर एरिया लवकर कव्हर करायचा असतो, त्यांना पोहोचेपर्यंत टाइम लागतो. तोपर्यंत फर्स्ट रिस्पॉन्डर शुड बी युअर सेल्फ. स्वतः सेल्फ डिफेन्स करता आलं पाहिजे. मला असं वाटते प्रत्येक कम्युनिटीने, प्रत्येक सोसायटीने, प्रत्येक शहराने, त्याच्यामध्ये छोटे छोटे कॉलनीज आहेत, प्रत्येक गावाने एक सेल्फ डिफेन्स कम्युनिटी बनवून नॉमिनेट करून लोकांनी स्वतःचं प्रोटेक्शन केलंच पाहिजे. डोंट वेट फॉर पोलीस, मला असं वाटतंय. सर, आता जसं तुम्ही म्हटले की रोहिंग्या जम्मूमध्ये येऊन बसत आहेत, तसं मागे 2014 किंवा 15 साली एक बिहारचे मुख्यमंत्री होते जितन राम मांझी. तर ते मांझी साहेब असे म्हणाले होते की बिहारची 3 ते 4% लोकसंख्या जाऊन काश्मीरमध्ये नेऊन बसवा. मग तसं काय करता येऊ शकतं का? म्हणजे या लोकांना जर सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग देऊन किंवा जे आता तुमसारखे जे आर्मीचे जे रिटायर ऑफिसर्स आहेत की ज्यांनी काश्मीरमध्ये काम केले, त्यांच्या नेतृत्वाखाली जर अशी काही कम्युनिटी तयार झाली, जसं डेमोग्राफिक रिबॅलन्स होऊ शकतं का? फार सुंदर आयडिया आहे. हे आयडिया मला छान वाटते आणि आहेत पण चांगली आयडिया. पण त्यासाठी कसं असतं माहिती आहे का, ओव्हरऑल एक सोसायटीमध्ये ते मुवमेंट पाहिजे. एक सोसायटीचं मुवमेंट पाहिजे, त्याला सपोर्ट पाहिजे गव्हर्नमेंटचा आणि NGOs जो नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, सगळ्यांनी मिळून केलं तरी होणार आहे. इट इज नॉट इम्पॉसिबल, आहे पॉसिबल. कारण आज काश्मीर, त्यामुळं तुम्ही तिकडे येऊच नाही म्हणून हे जे तुम्ही आता पहलगाममध्ये पाहताय ते कशामुळे, म्हणजे तुम्ही तिकडे येऊच नाही म्हणून ते तुमच्यामध्ये एक मेसेज आहे. इनोसंट लोक तुम्ही इथं आलात, त्यांनी काय मेसेज दिला की जाओ मोदी को बताओ, असं बोलले ना. मला हा प्रश्न विचारायचा होता सर की मोदी को बताओ काय म्हणले? कारण सैन्य तर त्यांचं दुश्मन आहे, तसं म्हणायला गेलं तर सैन्याला बताओ किंवा भारतीय नागरिकांना बताओ हे नाही म्हटले, तर मोदीला बताओ का म्हटले? कारण की मोदीजी जे आहेत हे 140 करोड भारतीयचा एक स्ट्रॉंग नेता आहे आणि त्यांना ते खटकतोय. ही इज अ स्ट्रॉंग लीडर. भारतात आपण लकी आहे की मागच्या 10 वर्षामध्ये एक स्ट्रॉंग लीडर मिळाला आहे, स्ट्रॉंग गव्हर्नमेंट मिळालेली आहे आणि ते स्ट्रॉंग निर्णय घेतात. त्यामुळं त्यांना ते सांगायचं होतं की हे मोदीला जाऊन सांगा, हे असं त्यांना एक मेसेज द्यायचं होतं, स्ट्रॉंग लीडर असल्यामुळं आणि स्ट्रॉंग गव्हर्नमेंट असल्यामुळं. सर, आता विषय निघालाच आहे आपला. तर आता तुम्ही काँग्रेसच्या कार्यकाळात आणि BJPच्या कार्यकाळात दोन्ही ह्याच्यात काम केलं सैन्यामध्ये, तर मग तुम्हाला फरक काय जाणवला? म्हणजे जेव्हा काँग्रेसची गव्हर्नमेंट होती, लिडरशिप, हायर ऑथॉरिटी, आणि जेव्हा BJP जी असते, तर तो फरक काय आहे? दोन्ही गव्हर्नमेंट आमच्यासाठी, मी जेव्हा आर्मीमध्ये, दोन्ही गव्हर्नमेंट आमच्यासाठी इक्वल असतात. बट डिपेंड्स की कसं काय आहे. मी सांगू शकतो की मागच्या 10 वर्षामध्ये
फारच चांगलं गोष्टी झालेल्या आहेत, स्पेशली फॉर आर्म फोर्सेस. नवीन हत्यार भारतामध्ये यायला लागलेले आहेत, नवीन इक्विपमेंट यायला लागलेलं आहे, फ्रीडम भरपूर मिळालेलं आहे आर्मीला ऑपरेशन करण्यासाठी. आणि त्यासोबतच स्वतः प्रधानमंत्री येऊन जवानांसोबत दिवाळी वगैरे मनवतात, तर हे मनोबल एक स्ट्रॉंग होत असतं. तर ते एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे आणि फ्रीडम एक भरपूर आम्हाला दिलेलं आहे ऑपरेशनसाठी. तर हे एक चांगलं आम्हाला एक वाटतं की दिस इज अ व्हेरी गुड लिडरशिप. इट डिपेंड्स ऑन लिडरशिप. तर ही लिडरशिप चांगली आहे. मागच्या 10 वर्षामध्ये हे आम्हाला भरपूर जाणवलेलं आहे. हो सर, आपल्या सैन्य आपलं तर स्ट्रॉंग आहे. आपल्या सैन्याची ती कॅपेबिलिटी आहे का की आज अण्वस्त्रधारी पाकिस्तान सोबत युद्ध करून पीओके पूर्णपणे आपल्या ताब्यात घेणे, जो की आपल्या देशाचा इंटेग्रल पार्ट आहे? पीओकेचा घेण्याचा हे प्रश्न चांगला प्रश्न आहे, पण त्याला सही टाइम पे सही समय पे उसको करेंगे. और कब करना है, क्या करना है, इट शुड नॉट बी डिस्कस्ड इन दिस मीडियाज. पण ते घेणार आहे. ते कधी होईल, का होईल, 5 वर्षांनी होईल, 2 वर्षांनी होईल, 5 दिवसांना होईल, 50 वर्षांनी होईल, पण ते होणार आहे. इट इज अ राईट टाइम वी आर वेटिंग. आणि केपेबल आहे आपण. अगर तुम्ही म्हणताय की पाकिस्तान न्यूक्लिअर केपेबल आहे, आपण पण आहे ना. हो, आपण कसं दिवाळीसाठी ठेवलं नाही ते, बरोबर. पण ते जर काय करतील आपण करू शकतो. सो दॅट इज ओनली अ डेटरंट. हो, न्यूक्लिअर केपेबिलिटी फक्त एक भीती दाखवायचं ते एक त्यांच्याकडे हत्यार आहे. आणि त्याने जर वापरलं तर आपणच, त्याला माहीत आहे, त्याने जर वापरलं तर ते एक आमचे जनरल पद्मनाभन होते 2002 मध्ये. त्यांनी काय स्टेटमेंट दिली होती, त्यांनी म्हणली होती त्यांनी जर विचार केला आणि वापरला सुद्धा भारतावर एका सिटीवर कुठेही, नेक्स्ट डे पाकिस्तान विल नॉट बी ऑन द फेस ऑफ वर्ल्ड मॅप. जगाच्या मॅपवर राहणारच नाही पाकिस्तान. बरोबर आहे. ठीक आहे. तर ते विचार करू नये त्यांनी त्या गोष्टीबद्दल. आणि जर त्यांना खरंच कुठली काही युद्ध करायचं असेल तर समोरासमोर करावे. हे गनिमी कावा सिव्हिलियन लोकांना वगैरे मारून हे जे त्यांनी दरंदगीचा उदाहरण दिलेलं आहे, फारच फारच घिनना त्यांचं ॲक्ट आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आपण भारतीय सेना, भारतीय नौसेना, भारतीय एअरफोर्स आम्ही केपेबल आहोत पीओके घ्यायला आणि करायला सुद्धा त्यांचं. पण आम्हाला योग्य टाईम, योग्य वेळ द्यायला पाहिजे. हो, आणि योग्य निर्देशन आले की आम्ही करतो त्यावरती. जी सर. सर, मला एक प्रश्न असा विचारायचा होता की आपली सेना कॅपेबल आहे, आपलं लिडरशिप स्ट्रॉंग आहे, पण आपली लिडरशिप आणि सैन्याची पण लिडरशिप आपण रूटलेस का बनत नाही? कारण आज जर आपण पाहिलं की आज पाकिस्तानकडून अशा आता हे आपण म्हणू शकतो की अमानवीय कृत्य आहे की एखाद्या इनोसंट लोकांना मारणार, किंवा आता बांगलादेश सारखा आपण म्हणतो लायकी नसलेल्या राष्ट्रांचे तरुण म्हणा किंवा त्यांचे सैन्याचे अधिकारी म्हणा भारतासारख्या देशाला धमकी देतात. मग आपण रुटलेस अप्रोच का ठेवू शकत नाही त्या लोकांना? जंगलाचा जो सिंह असतो, हो, रुटलेस असतो का? नाही. तो काम कूल असतो का नाही? जेव्हा अटॅक करा तेव्हा अटॅक करणार ना. राईट. तर असं आहे. आणि रुथलेसचं जे कारण आहे, देखो रुथलेस ते काय आहेत, ते आता मध्ये रुथलेस काय आहेत, यू हॅव टू सी देअर आयडिओलॉजी. त्यांची जे विचारधारा आहे कुठनं येते. बरोबर. तुम्ही पहा ना, मोहम्मद गौरी गझनवी आणि ते सगळे त्यांचे मिसाईलचे नाव काय आहेत? गझनवी मिसाईल आहे, गौरी मिसाईल आहे. पण त्यांची विचारधारा पाकिस्तान आर्मीची, आता असं म्हणू नये मी, पण आय विल से इट, पाकिस्तान आर्मी इटसेल्फ इज जिहादी आर्मी. हो, फक्त ते वेल ड्रेस्ड आणि वेल पॉलिश्ड आणि वेल कॅप घालून आहेत, पण त्यांची जी मानसिकता आहे जिहादीची आहे. हो, ठीक आहे. सो आणि आपली मानसिकता कशी आहे, आपण रुथलेस का नाही? कारण की आपली जी विचारधारा आहे ती कुठून येते? प्रभू श्रीराम. येस. की आपण दुश्मनाला जिंकलो तरी पण त्याचं राज्य परत करून आलो ना. हा रुथलेस नाही. नंतर आपलं छत्रपती शिवाजी महाराज, जी, नंतर किंग अशोका, हे सगळे जी आपली विचारधारा आपण इकडनं येतो ना. आपलं स्ट्रॅटेजिक थिंकिंगच आहे की अन्याय झाला तरच आपण उठाव करतो, आणि ते पण अति झाल्यानंतर. हो, आपल्याकडे ती मानसिकताच नाहीये, आपल्या जे डीएनए मध्येच नाहीये की आपण रुथलेस वागावे. हा, रुथलेस वागावे तर कोणासोबत वागावे? सैनिकासोबत. पण आपण, तुम्ही कारगिलच्या युद्धामध्ये पाहिलं असेल, जेव्हा आपण पाकिस्तानीच्या सैनिकांना मारलं होतं आणि त्यांची डेड बॉडी तिथे पाकिस्तान आर्मी सोडून पळून गेली होती, आपण त्यांना घेऊन सुद्धा त्यांचं जे शेवटचं क्रियाक्रम केलेलं आहे त्यांच्या पद्धतीने, इस्लामच्या पद्धतीने आपण केलं त्यांना. पण हे आपल्याकडे नाहीच आहे ना. सो
being ruthless by cutting and killing civilians is a very very below the human dignity किंवा हे माणुसकीच्या खाली आहे. एक सोल्जर आणि एक वॉरियर कसं लढतो, एक समोर जे वॉरियर असेल सोल्जर असेल तर तसं लढतो आहे ना. मग त्यांची जी मानसिकता आहे रुथलेस आहे, पण आपली तशी नाही आहे, कारण की आपली स्ट्रॅटेजिक थिंकिंग वेगळी आहे, त्यांची आयडियोलॉजिकल थिंकिंग वेगळी आहे. ह्यामुळं हे रुथलेस आपण नाही आहे, पण आपण स्ट्रॉंग आहोत, फर्म आहोत, आणि जेव्हा वेळ आला तेव्हा कापतो पण. येस सर, तुमचा एखादा अनुभव सांगू शकता का तुम्ही, की तुम्हाला जेव्हा या आतंकवाद्यांना एन्काउंटर किंवा त्यांच्याशी तुमची जी झडप झाली तर त्यावेळी काय घडलं नेमकं, तर तुमच्या शब्दात आम्हाला ऐकायला आवडेल. हां, नाही असं आहेत, भरपूर एन्काउंटर आहेत. आणि मी 2001ला पोस्टेड होतो काश्मीरला. ओके. मी ॲज यंग कॅप्टनच्या एजमध्ये तिथं होते. तर तेव्हाची जी परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती फार फरक आहे. तेव्हाची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला रोज एक एन्काउंटर, रोज एक अटॅक तुम्हाला ऐकायला मिळायचा. आणि त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता. तर त्या काळात फक्त टेलिफोन होता. कुठला फोन होता? नॉर्मल टेलिफोन जो आपण फिरवायचो ते टेलिफोन होता. त्यावरतीच घरी आम्ही मेसेज द्यायचो. आमच्या पोस्टवरून खाली उतरून 25 किलोमीटर दूर जाऊन घर मेसेज. तर ती सिच्युएशन वेगळी होती. आणि त्या सिच्युएशनमध्ये कारगिल युद्ध नुकताच संपलेला होता. 2000 ते 2001-2 मध्ये त्यांनी इतकी आतंकवादी भरले होते पाकिस्तानी, कारण कारगिलमध्ये त्याला परत मुंगी खाणी पडली थी. म्हणून त्याला काश्मीरमध्ये त्यांनी भरपूर आतंकवादी भरले होते, जैश आणि लष्करचे. तर आज तुम्ही बघताय ना 70 ते 100 आतंकवादी आहेत काश्मीरमध्ये. त्यावेळी आमचे 2, 3, 4 हजारची 5 हजारची संख्या होती. आता काश्मीरमध्ये इतके भरलेले होते. प्रत्येक युनिटसोबत, प्रत्येक जवानासोबत कुणाकडे एन्काउंटर व्हायचा. मग त्या परिस्थितीमध्ये माझी तिथे पोस्टिंग होती. मला एका छोट्या कंपनीचं नेतृत्व मिळालं होतं. कुपवाडा जिल्ह्यामध्ये 6RR म्हणजे सिख रेजिमेंटमध्ये मी होतो. तर सिख रेजिमेंटमध्ये असताना मला एक कंपनी दिली होती. त्यामध्ये 120 लोक होते आणि ते एका 20 लोकांचे मी नेतृत्व करत होतो. आणि सर्वात पहिले मला चॅलेंज तिथं होतं की ते एरिया मला छानून घ्यायचा होता. मला टास्क काय दिलं होतं तिथं की त्या पूर्ण एरियामध्ये जितकेही आतंकवादी असतील त्यांना नेस्तानाबूत करायचं आहे. नेस्तानाबूत म्हणजे टू किल इन दॅट एरिया एनीबडी इज देअर. पण तो एरिया किती होता? 25 ते 30 गावं माझ्या आसपास होती. आणि 15 ते 20 किलोमीटर 25 किलोमीटरचा मला एक एरिया दिला होता इन डायमीटर. त्या एरियामध्ये मला हे सगळं काम करायचं होतं विथ 120 मॅन, 120 माणसं. आणि त्यामध्ये जंगल, पहाडी, नाले भरपूर होते आणि छोटे गाव होते त्यामध्ये. मग हे एक टेरेनचा चॅलेंज होता. दुसरा चॅलेंज होता की तिथले जे लोक आहेत आम्हाला इन्फॉर्मेशन देत नव्हती. इझिली इन्फॉर्मेशन का देत नव्हती? कारण की कोणी इन्फॉर्मेशन दिलं त्याला आतंकवादी मारणार रात्री. त्यामुळे म्हणलं ना की तिथे मेजॉरिटी लोक चांगले आहेत, त्यांना पण एक चांगलं जीवन पाहिजे, त्यांना पण चांगलं एज्युकेशन पाहिजे, त्यांना पण चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. पण काही जे आहेत जे 5%, 10% रिलिजियसली मोटिवेटेड आणि पैशासाठी काम करतात. धर्मासाठी आणि पैशासाठी. मग त्या लोकांपासून ते मेजॉरिटी लोक घाबरायचे. इन्फॉर्मेशन, टेरेन, आणि तिसरं जे चॅलेंज होते मला सर्वात महत्त्वाचं होतं की यांची कारवाई कसं करतात, मोड ऑफ ऑपरेंडी ऑफ द टेररिस्ट. राईट. तर ते वेगळं. ते कधी रात्री मुवमेंट करायचे, कधी पहाटे मुवमेंट करायचे, आणि कुठचं जंगलात लपून बसायचे, कधी अचानक कुठल्या गावात जायचे. तर त्याची मुवमेंट सुद्धा वेगवेगळ्या पार्ट्समध्ये असायचे. आणि छोट्या छोट्या टीममध्ये 3, 4, 8, 6 असंच ते मुवमेंट करायचे. जेव्हा आमची आर्मी बाहेर जायची कुठंही, पण त्यांची गावात त्यांचे लोक ऑब्झर्व करायचे आम्हाला. त्यांचे इन्फॉर्मो असायचे गावात, जे म्हणतात ना ओव्हरग्राऊंड वर्कर किंवा स्लीपर सेल्स, ते ऑब्झर्व करायचे आम्हाला. आणि ते आतंकवादी इन्फॉर्म करायचे की आर्मी निघाली. हे सगळं परिस्थिती असताना मी तिथे गेलो. तिथे हळूहळू लोकांसोबत माझी हळूहळू जान पेचान, लोकांना एक मैत्री केली. लोकांना मी प्रयत्न केलं की मला इन्फॉर्मेशन मिळेल, पण मिळत नव्हती. पण मी स्लोली मुलांसोबत क्रिकेट खेळायला लागलो. कधी कधी स्कूलमध्ये जाते गस्त करायचो मी. कधी शेतातनं यायचो तर तिथली शेतातले लोकांना भात शेती काढते मी बोलायचो त्यांना. खरं मी स्वतः गावातला आहे ना. मी गावातलं, पण ती मला ते गावातल्या मातीसोबत मला एक लगाव होता. ते कसं लाकडी काढायची मी ते सगळं करत करत त्यांचं कल्चर शिकलो, बोललो, त्यांची भाषा शिकली. आणि कधी कधी त्यांच्यासोबत मस्जिदमध्ये जायचो. मग ते त्यांना वाटलं की हा व्यक्ती वेगळाच आहे आणि तुमच्यासोबत चांगला वागतोय. हे त्यामुळे मग हळूहळू इन्फॉर्मेशन यायला लागली. मग इन्फॉर्मेशन एका दिवशी रात्री मला इन्फॉर्मेशन आली असं 11 वाजता की एक्स गावामध्ये 2 आतंकवादी आलेले आहेत, त्याच्या पाया लागलेला आहे आणि
एक त्यासोबत ॲज ए गार्ड म्हणून आहे. राईट. पाकिस्तान क्रॉस करून जंगलातनं क्रॉस करून ते त्या गावामध्ये त्याचं घर होता, तो जंगलाच्या साईडला घर होता. तिथं ते आतंकवादी आले होते आणि ते आतंकवादी तिथं बसले होते. आणि मला ती खबर आल्यानंतर मी 11 वाजता माझी टीम घेतली, क्विक रिॲक्शन टीम ज्याला म्हणतात, की 12 माणसाची टीम. पोस्टमध्ये सगळ्यांना मी सांगितलं की वी आर मुव्हिंग आउट आणि इमिडिएटली मी त्या गावाकडे अप्रोच केली होती. 5 ते 6 किलोमीटर गाव दूर होतं माझ्या पोस्टपासून. जी. तेव्हा मी गावातनं न जाता मी गावाच्या बाहेर न गेलो, कारण की जेव्हा तुम्ही गावातनं जाता कुत्रे भुकतात. जेव्हा कुत्रे भुकतात तेव्हा पुढच्या लोकांना कळतं की कोणी यायला लागले. आम्ही गावातनं बाहेरनं शेतीतनं गेलो, कारण की मी हे सगळं पायवाट फिरायचं दिवसा रात्री शेतीतनं किंवा पगडंडीतनं, कारण की दिवसा कुठल्याही रस्त्याने गेलो ते आळी लावायची, बॉम्ब लावायचे आमच्या गाड्याखाली. ओके. हां, मग त्यामुळे मी सगळे रस्ते आणि पायवाट आणि शेतीची वाट ह्याच्यावरच मी मॅक्सिमम जोर राहायचा. जायचं एका रस्त्यानं, यायचं दुसऱ्या रस्त्याने. म्हणजे इट इज गेम ऑफ अ माइंड. एवढं थिंक फास्टर देन दी फास्टर टेररिस्ट. त्याच्यापेक्षा तुम्ही एक पुढे पाऊल टाकलं तर तुम्ही त्याला पकडू शकता किंवा मारू शकता. मग त्यामुळे मी गावाच्या बाहेर न गेलं, त्या घरला वेढा टाकला. शेवटचं घर होतं, त्या घरला वेळ टाकला. त्या जंगलाच्या साईडला जी साईड होती त्याला अगोदर तिकडे वेळ टाकला. नंतर चारी बाजूने वेळ टाकून बसलो. रात्री बिलकुल अंधेरा होता आणि आजचे जसं काश्मीर आहे बिलकुल लाईट वगैरे, तसं लाईट नव्हती, अंधार होता जंगलाच्या कडेला. मग आम्ही नॉक केलं डोरला, त्याला बाहेर सांगितलं लोकांना. जेव्हा 2-3 महिला, 2-3 व्यक्ती आणि 2-3 लहान मुलं बाहेर आले, त्यांना विचारलं कोणी आहे का. त्यांनी साफ मना केलं, साफ इन्कार केलं की कोणी नाही म्हणले. मग त्यामुळं मला परत थोडा डाऊट का आला, कारण की त्यांची जे बॉडी लँग्वेज होती, त्यांचे जे हावभाव होते थोडेसे वेगळे होते. मग मला वाटलं काय गडबड आहे. मग मी काय म्हणलं त्या लोकांना, तुम्ही बाहेर या. त्यांना एका साईडला कोपऱ्याला जिथं सेफ्टी आहे, जिथं झाडाची आडोसा आहे, जिथं गोळी लागू शकत नाही, तिथं त्यांना बसवलं. आणि माझा एक काश्मीरचा मुलगा होता, काश्मीरी मुस्लिम असं होता टीममध्ये. ही वॉज इंटरप्रिटर. माझ्या टीममध्ये 12 लोक असतात, त्यामुळे तो इंटरप्रेट करायचा त्यामुळं त्याला मी तिकडं त्यांच्यासोबत बसवलं. आणि त्यासोबतच मी परत त्या घरांमध्ये आवाज दिला की आप बाहर आ जाओ, आपको कुछ नहीं होने वाला अगर कोई है तो. पण आवाज आतनं काही येत नव्हता. हा मुलगा तिथे थांबला होता त्या घरवाल्यांसोबत. तिथनं लेडीज काय तर बोलत होते, आपसा म्हणजे लेडीज पुढात काही राहत नाही बायांच्या. ते म्हणत होत्या की जर यांना कळालं तरी घर जळेल आपलं, आतनं फायर होईल, काय होईल, ते असं ते घाबरत होत्या. त्या व्यक्तीनं ऐकलं आणि मला येऊन सांगितलं सर ते काश्मीरमध्ये असं बोलतायत. तर मला 100% गॅरंटी झाली की आत आतंकवादी आहेत. आता अंधार होता, त्या आत जायचं की नाही जायचं हा प्रश्न होता. डिसिजन डिलेमा, निर्णयाचा मतभेद चालली होती, जाऊ का नको. आत गेलो तरी पहिले एंट्री आम्ही केलं तर ते आत बसते, ते मला मारणार. राईट. तर मला आपल्या देशाला दुश्मनाला मारायचं आहे. मी शहीद होईन ती बाकीची गोष्ट नंतर, पण पहिले म्हणजे आपण देश के दुश्मन को मारणं आहे, हे पहिलं माझं कर्तव्य आहे. मग आज जायचं नाही जायचं याच्यावरती मी विचार करत होतो. त्यापर्यंत मला एक युक्ती आली. मी काय केलं, तिथल्या लोकांना आपल्या जे माझ्या टीमनं सांगितलं लाकडं गोळा करा आसपासची, आणि पूर्ण घराच्या आजूबाजूला एक 10-20 मीटर मागे छोटी छोटी आग लावून, शेकोटी लावून, ती तुम्ही घर बघता येईल का. छोटंसं फिगर दिसायला लागलं घरचं मला. तरीही ते बाहेर कोणी येत नव्हते. परत आम्ही प्रयत्न केला, आवाज दिला, काही नाही. मग परत मी एक युक्ती लावली आणि मी आमच्या टीमच्या मागच्या बाजूला सांगितलं, जे कॉर्डन केलं होतं घराला, वेढा मारला होता, मागच्या टीमला सांगितलं हवेत फायर करा. जेव्हा त्यांनी हवेत फायर केला तेव्हा जेव्हा फायर नाही आला, हवेत त्यांनी 2-4 शॉट मारले तर लगेच आतनं फायर आला त्यांच्यावरती. म्हणजे 200% क्लिअर झालं की आत आतंकवादी आहे. आम्ही पण इकडनं फायर सुरू केला. ते एका खिडकीतनं फायर करायचे, दुसऱ्या खिडकीत जायचे, मागे फायर करायचे, तिकडे जवाब द्यायचे. पण ते टार्गेट एकाचाही फिक्स नव्हता ना. तो ह्या खिडकीत फायर करायचा, त्या खिडकीतनं त्याच्याकडे ते फिरत होते. मग आम्हाला सुद्धा फायर जेव्हा आम्ही करत होतो टार्गेट फिक्स नव्हता, आणि फायर करायचो आणि वेट करायचो की तो येईल. आणि अंधार होतामुळं क्लिअर दिसत नव्हता टार्गेट, फक्त फायर यायचा, आम्ही फायर करायचो. परत युक्ती लावली. मग मी कमांडिंग ऑफिसरला मी फोन केला, रेडिओ सेटवरती कॉल केला. म्हणलं सर आम्हाला रॉकेट लॉन्च मारायची परमिशन द्या, कारण की त्या काळी रॉकेट लॉन्च मारायला आम्हाला परमिशन राहायचं नाही. मोठ्या बिल्डिंगला कुठल्या ह्याला जर आग लावायची असेल तर
जान माल का नुकसान नाही होना चाहिए, लोकांचा आणि संपत्तीचं. संपत्तीचा नुकसान नाही झाले पाहिजे असं हो. आमचं पहिलं एम असायचं. हो. आणि नंतर टेरिस्टला मग आम्ही परमिशन घेतली. रेडिओवरती माझ्या कोर्ट साईनवरती मी कॉल केलं. मग माझे कमांडिंग ऑफिसर म्हणलं, अरे तुम्ही इतने रात गए क्या कर रहे हो, इतके रात्री काय करतोय तू? म्हणलं सर मी इथं आलोय, कॉर्डन केलं, लॉन्च केलं. म्हणलं तू सांगितलं नाही मला, तू निघते वेळेस? म्हणलं सर तुम्हाला सांगण्याच्या अगोदर मला वाटली पहिले चेक केले पाहिजे आहे का नाही, तुम्हाला रात्री डिस्टर्ब कशाला करायचं, म्हणून मी आलो आणि मला फायरची परमिशन पाहिजे. मला आर यू शुअर? मला येस सर. तो उन्होंने कहा की गो लॉन्च फायर. नंतर मी रॉकेट लॉन्चरच्या माणसाला बोलवलं आणि मी रॉकेट लॉन्चर फायर केलं. जेव्हा रॉकेट लॉन्चर फायर केलं ते रॉकेट लॉन्चर थ्रू निघून गेला, कारण लाकडी घर होते. आणि तो जो होता हाय एक्सप्लोजिव्ह अँटी टँक ॲम्युनिशन होता. आणि अँटी टँक ॲम्युनिशन असल्यामुळं तो त्या लाकडाच्या घरातून निघून गेला. मग नंतर विचार केला काय करायचं. परत मग मी त्याला सांगितलं माझ्या रॉकेट लॉन्चरला, प्लीज पुट इन्सेंट्री राऊंड. इन्सेंट्री म्हणजे आग लावणारा. मग दुसरा राऊंड टाकला, हिट केला घराला आग लागली. आणि मी ज्या दारात बसलो होतो त्या दाराला कव्हर करत होतो, तिथून एक पळत आला आतंकवादी, त्याला तिथंच कंठस्थान घातलं पहिल्याच गोळीमधनं. आणि जे मागे जम्प केला त्या दुसऱ्या टीमने त्याला मारलं. असं मी 6 आतंकवादी टोटल 2-2.5 वर्षामध्ये मी मारले. त्यात तो माझा पहिला होता. आणि वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये आतंकवादी मारल्यामुळं मला APJ सरांनी मला सौभाग्य मला होता की मला त्यांनी शौर्य पदक दिला. आणि तसंच माझ्या टीमने 14 आतंकवादी आम्ही ते 2-2.5 वर्षामध्ये मारले. तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती फार वेगळी आहे. आता सर आता मे बी परमिशन नाही घ्यावी लागेल, आता परमिशन घ्यावी नाही लागत. आणि आता तितके चॅलेंजेस पण नाही. ते सिक्युरिटी फोर्सेस येऊन अटॅक करत नाहीत किंवा सहसा म्हणजे ते फाईट करत नाहीत, ते अवॉइड. दे आर ओनली न्यूसेन्स व्हॅल्यू. ते काय करतात, कॉन्वॉयवरती किंवा कुठल्या मोठ्या सेंटरवरती किंवा सिव्हिलियन्सला असं मारतात. तो त्यांची जी कमर तुटलेली आहे त्यावेळी तर फारच. त्यावेळी असं होतं की प्रत्येक वेळेस आम्ही जायचो, एन्काउंटर व्हायचाच. कधी आमचा घायल व्हायचा, कधी त्यांचा घायल व्हायचा. प्रत्येक वेळेस एन्काउंटर हे पोस्टच्या बाहेर गेलं तर होणार असं आम्ही अंदाजा आमच्याकडे असायचा. पण आज तसं नाही आहे. त्यामुळे सुद्धा कधी कधी असं होतं की आपण थोडंसं रिलॅक्स होतो आणि ते येऊन अटॅक होऊन जातात. असं आहे. सर तुम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये एवढे वर्ष सर्व्हिस केली, तर तिथे आता जर आपण पाहिलं तर जम्मू आणि काश्मीरचा रेव्हेन्यू 12,000 कोटी रुपयाचा आहे. सेंटर त्यांना बदल्यामध्ये देते 1,25,000 कोटी. म्हणजे त्यांनी ₹1 इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युट केला तर त्यांना 10 रुपये दिले जातात. पण त्यातला पण मॅक्झिमम पार्ट हा काश्मीरसाठी दिला जातो, जम्मूसाठी कमी दिला जातो. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जम्मूवर तसा अन्यायच होतोय जम्मू काश्मीरमध्ये राहून. तर जम्मू हे स्टेट डिफरंट हे वेगळं स्टेट करायला हवं का? नाही, देखील जम्मू काश्मीर हे एक कम्प्लीट स्टेट आहे, ते तसं राहिलंच पाहिजे. आपण परत त्याला डिव्हिजन नाही केले पाहिजे. इट कॅनॉट बी ऑन दी लाईन्स ऑफ फंड्स वगैरे. त्याचे काही वेगवेगळे कारण आहेत. तिथं रिमोट एरिया जास्त आहे, आर्मीचा डिप्लॉयमेंट आहे आणि आपल्याला तिथं एक जगाला आणि आपल्या शेजारी जो देश आहे आपला पाकिस्तान त्याला पण दाखवून द्यायचं की बाबा आम्ही आमच्या कुठल्याही स्टेटची काळजी घेतो. त्यामुळे सगळे हे कारण आहे, त्याचे एक ऑल इकॉनॉमिक्स आणि त्याचे एक मोठी कारण आहेत, स्ट्रॅटेजिक रिझन्स आहेत त्याचे. सर त्यामुळे तिथे खर्च केला जातो. असं नाही की मला असं वाटतं की बाबा तुम्ही बिहारला पण तितकं दिलं असतं तर चांगलं झालं असतं. पण देखो हे इंटरनॅशनल इश्यू आहे काश्मीर. राईट. आणि तुम्हाला त्याच्याला कारण की पाकिस्तान प्रयत्न करतो की हे डेव्हलपमेंट नाही आहे, असं आहे, तुम्ही वेगवेगळे कारण सांगत असतो. मग त्यांना आपल्याला तडजोड जबाब देण्यासाठी आपलं डेव्हलपमेंट तिथे लोकांना बघणं हे फार गरजेचं आहे. राईट. तसं असतो ना, एखादा घरामध्ये एखादा जो मुलगा असतो ऑलवेज रडत असतो, त्याला आई चॉकलेट देते की सगळ्यात जास्त. जो लाडका असतो किंवा जे रडतो असं आहे, दुसरं काहीच नाही आहे. बरोबर. सर आता जो पेहलगामचा जो हल्ला झाला तो जो टेररिझममुळे झाला, तर टेररिझमची समस्या किती मोठी आहे, कितपत मोठी? टेररिझमची समस्या ही फार मोठी आहे, जगामध्ये सगळीकडे आहे. आणि सोपी एक सिस्टम आहे की सोपा तरीका आहे जो पुढच्या देशाला किंवा कुठल्याही देशामध्ये आपल्याला लढण्याचा एक तरीका आहे. हे इथंच नाही, तुम्ही हमास आणि इस्रायलचं काय तेच आहे. नंतर तुम्ही सेम चीज तुम्ही पाहता की तालिबान आणि पाकिस्तान काय चाललेलं आहे. सेम तुम्ही पाहत होता अफगाणिस्तानमध्ये आणि रशियन सोबत जेव्हा सोव्हिएत युनियनचं युद्ध झालं. येस. तर हे लो कॉस्ट हाय गेन असा एक युद्ध आहे.
टेररिझम पार्ट आहे. आणि टेररिझम आणि इन्सर्जन्सीमध्ये काय फरक? इन्सर्जन्सीमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट सोबत लढता. टेररिझम काय आहे? हे टेररिझम म्हणजे टू क्रिएट फिअर अँड व्हायलन्स अगेन्स्ट दी आर्म फोर्सेस वन, बट मोर दॅन आर्म फोर्सेस हे अगेन्स्ट दी सिव्हिल पॉप्युलेशन्स आणि सिव्हिल पीपल. कारण की ते लोकांवर नॉन मिलिटरी लोकांवर हे प्रेशर टाकून गव्हर्नमेंटवरती प्रेशर टाकण्याचा एक तरीका आहे. व्हायलन्स अगेन्स्ट सिव्हिल अँड इनोसेंट पीपल इज टेररिझम. आणि हे टेररिझमचं जो भारतामध्ये उगम जो आहे हे प्रॉक्सी वॉरच्या थ्रूच आहे. राईट. आणि भारतीय सेना अशी एक सेना आहे ज्यांनी सगळ्यात जास्त जगामध्ये अनुभव आहे टेररिझम आणि टेररिझमच्या अगेन्स्ट लढण्याचा. तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये पहा, परत तुम्ही जम्मू काश्मीर पहा, परत पंजाबमध्ये पहा. तिन्ही स्टेटमध्ये किंवा जे 7 स्टेटमध्ये जे नॉर्थ ईस्टचे आहेत सगळ्यात जास्त अनुभव मला आहे. आणि सगळ्यात जास्त ह्या अनुभवासोबत आम्ही कंटेन करू शकतो. टेररिझम बिलकुल कंटेन करू शकतो. टेररिझम इज लाईक अ व्हायरस, कॅन्सर व्हायरस वाढतच असतो, पण त्याला आम्ही कंटेन करू शकतो. त्या टेररिझमला इंडियन आर्मीने, भारतीय सेनेने कंटेन केलेलं आहे पंजाबमध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये आणि काश्मीरमध्ये सुद्धा. आता किती 75-100 टेररिस्ट आहेत. त्यामुळं तर इतकं डेव्हलपमेंट चाललं होतं, इतकं चांगलं तिथं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, लोकसुद्धा खुश होती. पण ते छोटं काय व्हायरस असणार, ते व्हायरस कधी कधी मोठं होऊ शकतो. पण त्या व्हायरसला खतम करण्यासाठी फर्दर इंडियन आर्मी नंतर हे लोकल पीपल, लोकल गव्हर्नमेंट आणि आपल्या मधले काही जे लोक आहेत स्लीपर सेल्स यांना संपूर्ण जरुरी आहे. राईट. तो टेररिझमचा सगळ्यात मोठा अनुभव जो आहे भारतीय सेनेला आहे. गेले 60 वर्ष आलं भारतीय सेना टेररिझम लढत आहे. येस. तो पाकिस्तान आर्मी असू दे किंवा कुठली आर्मी असू दे, अमेरिकेची आर्मी असू दे, परत चायनाची आर्मी असू दे, हे बॅटल हार्डन फार कमी आहेत. भारतीय सेना फार बॅटल हार्डन आहे. युद्धाचा त्यांना फार एक्सपिरियन्स आहे. आणि मी थँक्स म्हणतो कधी कधी पाकिस्तानला, कारण की हे आम्हाला तुम्ही अनुभव देण्यासाठी काश्मीरमध्ये 2001 ते 2005 मध्ये मी जी वर्दी घातली त्या अनुभवासाठी तुम्ही आम्हाला आतंकवादी पाठवताय. आम्ही त्यांना तिथं जिथं पाठवा तिथे पाठवतो त्यांना. तर ते अनुभव भारतीय सेना सगळ्यात जास्त आहे. राईट सर. सरांनी आता जे पुरोगामी विचारवंत आहेत किंवा जे पुरोगामी लीडर्स आहेत त्यांच्याकडून असं मत प्रदर्शित केलं जातं की ही लढाई म्हणजे टेररिझम आणि सैन्यामधली आहे, पण याला हिंदू मुसलमान रंग देण्यात येऊ नये. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर? हां, बरोबर आहे. हे लढाई टेररिझम जे आहे हे आतंकवाद्यामध्ये आर्मीचे आहे आणि स्टेट ऑफ इंडियन गव्हर्नमेंट ह्यासोबत आहे टेररिझमची लढाई. स्टेट ऑफ पाकिस्तान आणि स्टेट ऑफ इंडिया ह्या दोघांच्या युद्धामध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात पाकिस्तान काय करतोय की हा धर्माचा यूज करतोय. आपले भारतीय सेनेमध्ये आम्ही काय करतो, आमची जी शपथ असते आम्ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि चारी जे आमचे असतात, चारी जे धर्मगुरू आहेत, पंडितजी, गुरुद्वाराचे जे हे असतात ग्रंथी, नंतर मौलवी, ब्रज फादर, हे चौघं समोर थांबतात, आम्ही शपथ घेतो. पण पाकिस्तान आर्मी कुराणवरती शपथ घेते. राईट. तो दॅट आर्मी अँड इंडियन आर्मी बोथ सेम आर्मीज. 47 पण सेम आर्मी होत्या, पण 47 नंतर ती आर्मी स्लोली स्टार्टेड फॉलोइंग इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान. येस. त्यामुळं त्यांची जी विचारधारा चेंज झाली. आमची विचारधारा सकारात्मक आणि सर्व धर्म संपन्न ह्याची जी विचारधारा आहे भारतीय सेनेची, आम्ही याच्यावरती चालतो. आणि त्यांची जी विचारधारा आहे ऑन इस्लामिक आयडिओलॉजी, त्यामुळं हा फरक आहे. सर, आता जो हल्ला झाला सिव्हिलियन्सवर, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं की सैन्यामध्ये आणि जे दहशतवादी त्यांच्यामध्ये चकमक व्हायची आणि सैन्यानी त्यांचा कठोर मुकाबला केला आतापर्यंत. पण जे पण टुरिस्ट होते त्यांना आतापर्यंत टार्गेट करण्यात आलं नव्हतं, पण आता ते करण्यात आलं. तर मग आता जे सामान्य नागरिक आहेत की ज्यांना फिरायला जायचे काश्मीरला किंवा आता जे प्लॅन करत असतील, जो आपला मिनी स्वर्ग बघूयात आपण, पण ते तिथे जावं की नाही, आता कितपत सुरक्षित आहे? नाही, हे ऑपरेशन्स वगैरे झाले ना मागे आता काही दिवसानंतर, मग त्यानंतर ते आरामसे जाऊ शकतात आणि ते गेले पाहिजे. हे काश्मीर आपलं आहे. हे जोपर्यंत आपण दाखवणार नाही, हक्क आपला तिथे जमवणार नाही आणि हळूहळू आता पण जसं तुम्ही बोलला की हळूहळू तिथे सेटल झाले पाहिजे आपले लोक. 370 काढलेलं आहे. हळूहळू आपले लोक तिथे सेटल झाल्यानंतरच हे पूर्णपणे भारतासोबत इंटिग्रेट होणार आहे. राईट. ठीक आहे. तर त्यामुळं आपण गेलं पाहिजे आणि न घाबरता गेलं पाहिजे. पण तुम्ही विजिलंट पाहिजे. तुम्ही तिथे जाता तेव्हा तुम्हाला अलर्ट पाहिजे
सेनेसोबत तुम्ही कॉर्डिनेशन ठेवा, पोलीस सोबत कॉर्डिनेशन ठेवा हो. आणि स्वतःचं सेल्फ डिफेन्स करण्यासाठी तुम्ही तात्पर्य इनिशियल सेल्फ डिफेन्स तुम्ही केलं पाहिजे. हो असं तुम्ही त्याप्रमाणे तयारी करून जा. आणि ते स्वतःचं भारताचं एक हिस्सा आहे आणि पाकिस्तानला तेच पाहिजे ना की तुम्ही तिथे नाही गेले पाहिजे. मग आपण त्याच्या कार्डवर खेळतोय, नाही खेळलं पाहिजे. आपलं स्वतःचं देशाचा हिस्सा आहे, आपण गेलं पाहिजे तिथं. सर तुम्ही आता काश्मीरचा आपण असं म्हणू शकतो की कोण चप्पा चप्पा पाहिलाय, हां तर त्याच्या सुंदरतेविषयी काय सांगू शकतो? आहे, फार सुंदर आहे. आणि ते तुम्ही पहलगाम आणि जे गुलमर्ग आहे तितकंच नाही आहे, त्याच्यापेक्षा सुंदर आणखीन काश्मीर भरपूर आहे. कारण की आम्ही सौभाग्य या दुर्दैवी अनफॉर्च्युनेट आम्ही सगळे फिरलेलो आहे. तिथं चप्पा चप्पा एक बंगस व्हॅली म्हणून आहे, तिथं सुंदर, त्याच्यापेक्षा सुंदर आहे पहलगामपेक्षा. अच्छा, बंगस व्हॅली म्हणून आहे. परत असं छोटे छोटे वेगवेगळे ठिकाणं आहेत, तिथे भरपूर सुंदर आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं आपले मोठे मोठे टेम्पल्स आहेत. हो उलटू लोकांनी गेले पाहिजे. अमरनाथला लोक जातात, हो तर त्यासाठी गव्हर्नमेंट ऑलवेज सुरक्षाचे बंदोबस्त करते, पण त्यासोबत तुम्ही पण तिथे गेले पाहिजे आणि तुम्ही पण अलर्ट पाहिजे. आपण जरूर जा आणि पहा. सर आता अमरनाथ यात्रेचा विषय निघाला. अमरनाथ यात्रेचा मुख्य रूट हा पेलगामवरून जातो आणि बालतालवरून जातो. येस, तर पेलगामवरून थोडासा कमी कठीण असल्यामुळे पेलगामवरून लोक जास्त जातात. हां, जेव्हा जेव्हा हे अमरनाथ यात्रा असते का नाही, त्यावेळेस स्पेशल डबल टिबल सिक्युरिटी लावूनच ते अच्छा. करलं जातं. आणि नॉर्मल टुरिस्ट सीझनमध्ये सिक्युरिटी असते, पण इट इज अवे फ्रॉम ऑल दी टुरिस्ट स्पॉट, तर दूर दूर असते. हो. कारण की ते खाली होते ना सिक्युरिटी फोर्सेस. जसं आता त्यांनी जे हे चूज केलं होतं पहलगामचं जागा, हो. ही फार वरती आहे. पहलगाम सरांनी सिटीवरनं एक अर्धा एक तास वरती 40-45 मिनिट्स चालत जावं लागतं ते ट्रॅकनं. हो. ते 40-45 मिनिट त्यांना माहित आहे, त्यांना टेररिस्टला माहित होतं की बाबा एक 15-20 मिनिटात त्यांनी संपवा कोण ते जंगलात पळून गेले. आणि सर तिथे आता मी काही व्हिडिओज बघत होते तिथले, तर तिथे पूर्णपणे कंपाऊंडेड आहे आणि फक्त एकच गेट आहे. जसं जालियनवाला बाग झालं होतं हत्याकांड, त्या टाईपमध्ये फक्त सगळं कंपाऊंडेड आहे. मग ही टेररिस्ट लोकांना एकदम परफेक्ट खबर कशी दिली असेल? कारण की तुम्हाला सांगितलं ना, 90% या 80% लोक चांगले आहेत, पण काही पर्सेंट तिथले जे लोकल आहेत हो ते फक्त पैशासाठी धर्मासाठी काम करतात. राईट. दे गेट मोटिवेटेड हो. ऑन द लाईन ऑफ रिलिजन. हो मग तेच काही लोक तिकडचीच असतात, ते मदत करतात. पण त्या लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना नस्तानाबूत करणं जरुरी आहे. ते फक्त फार जेलमध्ये गरजेचं टाकून त्यांना उपयोग नाहीये. हो हो तिथले जो पण लोकल सपोर्ट राहत नाही तो पण काही होत नाही. 2008 मध्ये सुद्धा आपल्या मुंबईमध्ये कोणी ना कोणी सपोर्ट केलं होतं डेव्हिड. हो ते सगळं काही ना काही सपोर्ट एखादा असतो, न कळत एक कळत सपोर्ट करतात का लोक. हो कोणी धर्मासाठी करतो, कोणी पैशासाठी करतं. बरोबर. मग जसं लोकल लोकांनी तिथल्या जसं काही टेररिस्ट लोकांना जर सपोर्ट केला असेल आपण, तसं त्यांनी मदत पण केली, पण तितकंच ते सत्य आहे. आयडेंटिफाय होतील ना, आता आयडेंटिफाय होऊन हो. तेव्हा पोलीस ऍक्शन होईल, गव्हर्नमेंट ऍक्शन करेल ना त्याच्यामध्ये. मग त्याच लोकल लोकांनी ज्या लोक जखमी लोक होती किंवा त्यांनी help केली. त्यांनी हेल्प Help केली. केली. आणि आता बरेचसे आपण बघू शकतो की प्रोटेस्ट पण चालू आहेत बऱ्याचशा काश्मीरमध्ये. स्वतः काश्मीरी लोकांवर पोटावर लाभ पडली त्यांच्या ना, हो कारण की तितकं चांगलं टुरिझम वाढलं होतं, इतकं चांगलं तिथे लोक जात होती, त्यांची जी इकॉनॉमी त्याच्यावरतीच आहे ना, त्यांच्या खिशांमध्ये पैसे यायला लागले. यायला लागले होते. मग ते त्यांना बघवत नाही पाकिस्तानला. हो डेव्हलपमेंट तर नकोच आहे ना, त्याचं एक कारण तेच आहे. पण मेजॉरिटी लोक दे वॉन्ट पीस, बट कुछ लोग होते हैं जो बदमाशी करते हैं. राईट सर. सर आता तुम्ही काश्मीर फिरलेले आहात, तर इंडस वॉटर ट्रीटीनुसार आता आपल्या सरकारने ऐलान केलं की आपण त्यांचं पाणी थांबवणार. तर आता काश्मीरमध्ये एवढे डॅम्सची कामं चालू आहेत का सर, की लाईक एवढं पाणी आहेत होतात सगळं करता येतो. हे पहिल्यापासून सुद्धा आपल्याकडे तयारी होती, पण पहिले कुठल्या गव्हर्नमेंटने ह्याच्यावरती निर्णय घेतला नव्हता. हो. आणि आता ह्या गव्हर्नमेंट निर्णय घेतलेला आहे. आपण भरपूर काय करू शकतो, भरपूर ऑप्शन्स आहेत. म्हणजे एखाद्या युद्धाने आपण जेवढं समोरच्याला घायल करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त येस, हे एक पार्ट आहे. पाणी हे जीवन आहे. येस, वॉटर वॉर्स एक फ्युचर वॉटर वॉर्स म्हणून एक त्याच्यावरती पुस्तक पण आहे. आय विल टॉक टू यू सम ऑफ द टाइम. पण त्याच्यावरती सुद्धा युद्ध होणं संभाव आहे फ्युचरमध्ये. राईट सर. मग त्याचाच एक हिस्सा आहे वॉटर वॉरचा. आपण इंडस वॉटर ट्रीटी बंद केली. हो सर. अगदी शेवटचा प्रश्न, तुमच्याकडे पण वेळ कमी आहे. तर नजीकच्या काळात जे आता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध होऊ शकतं का? तुम्ही ॲज अ डिफेन्स स्ट्रॅटेजिस्ट किंवा डिफेन्स अनालिस्ट म्हणून तुम्हाला हे काय वाटतं? होऊ शकतं का, हा फार मोठा प्रश्नार्थक चिन्ह आहे. हो ठीक आहे, युद्ध आपलं ऑलरेडी चालू आहे. हो होऊ शकतं की नाही, वी आर ॲट वॉर. आपण लढाईमध्ये युद्धामध्ये आहे. फक्त हा युद्ध व्हायलंट समोरासमोर युद्ध नाहीये. हो. हा जो युद्ध आपलं चाललेला आहे हो. हा प्रॉक्सी वॉर आहे.
हायब्रिड वॉर आहे. मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीला की वेगवेगळ्या फॉर्ममध्ये युद्ध आहे. सोशल मीडियामध्ये सुद्धा युद्ध आहे. हो, ते काय बोलतात, आपण काय बोलतो, आज ओपनली तुम्ही युट्यूबमध्ये जाऊन बघू शकता पाकिस्तानचं काय चाललेलं आहे, आपलं इंडियामध्ये काय चाललंय, सगळं माहित आहे. हो. तो हे ऑल्सो दिस ऑल्सो वन फॉर्म ऑफ वॉर. राईट. आज जे काश्मीरच्या दरी घाटीमध्ये किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरवरती युद्ध होतं हे व्हायलेंट युद्ध आहे, कायनेटिक आहे, हो. व्हायलन्स यूज करतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगितलं मी की कसं इलिगल इमिग्रेशन, कसं इंटरनल सिक्युरिटीमध्ये डिस्टर्ब करतात ते, कशी त्यांनी कम्युनल व्हायलन्स इंडियामध्ये एनकरेज करतात, हो. कसं ते आपले स्लीपर सेल्स इंडियामध्ये पाठवून वेगवेगळे कामं करतात. हो. तो वी आर ॲट वॉर. आपण ऑलरेडी युद्धात आहे. हो. फक्त ते अल्टिमेट जित्रा जे म्हणतात ना, युद्ध म्हणजे सर असं आहे की फक्त लढाई करणे, समोरासमोर तलवारीबाजी आहे किंवा गोळ्यानं किंवा तोफाने, हे एक पार्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त युद्धाचा जो आज स्वरूप आहे बदललेला आहे. हो. वॉर इज लाईक कॅमेलियॉन. Yes. म्हणजेच युद्ध हे एका सरडासारखं आहे, रंग बदलत असतो. जसं जसं टेक्नॉलॉजी येत असते तसं तसं तो आपला रंग बदलत असतो. युद्ध स्टार्ट कसं झाला, सुरुवातीला धोंडा फेकून जेव्हा मारला गेला, दॅट इज द वेपन, फर्स्ट वेपन. हो. सबसे बड़ा वेपन क्या है, माइंड इज द बिगेस्ट वेपन. धोंडा फेकला, तिथनं युद्ध सुरू होऊन आज तुमचा न्यूक्लिअर वेपन नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, सगळे युद्धाचं स्वरूप आहे. हो. सोशल मीडिया, प्रोपगंडा इज ऑल पार्ट ऑफ वॉर. स्पेक्ट्रम ऑफ वॉर इज स्टार्टिंग फ्रॉम, स्पेक्ट्रम ऑफ वॉर जो आहे एक धोंडा फेकण्यापासून, तुम्ही बघता ना इस्रायलच्या विरोधामध्ये ते लोक हमास धोणे फेकतात, हो. इंडियामध्ये प्रोटेस्ट करतात, धोणे फेकतात. राईट. दॅट इज द पार्ट ऑफ वॉर. राईट. तिथनं ते तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हॅकिंग, सायबर सिक्युरिटी, Cyber attack. स्पेस वॉर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एव्हरीथिंग इज पार्ट ऑफ राईट. वॉर. तो स्पेक्ट्रम फार वाढलेला आहे सर. कधी कुठला स्पेक्ट्रम वापरला जाईल हो. हे त्या त्या वेळीची आणि त्या त्या काळाची गरज आहे. Right. तो वी आर ॲट वॉर. कायनेटिक वॉर होईल का नाही हो. त्यावरती आपल्याला वेळ लागेल. आणि माझं असं म्हणणं आहे की फक्त असे जे दुर्घटना झालेली आहे, असे दुःखद जे पहलगामला झालेलं आहे, हो. ते फार दुःखद आहे. हो. त्याच्यावरती आपल्याला फार विचार करून आणि असं स्टेप घेतली पाहिजे की त्यांची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती संपली पाहिजे. असं स्टेप घेतली Right. पाहिजे. छोटी स्टेप आणि शॉर्ट टर्म स्टेप घेऊन काही हो. फायदा नाही आहे. तो वी आर ॲट वॉर नाव. हो. अँड वी आर आता- ऑलवेज ॲट वॉर. सर, आपले रिलेशन्स इस्रायल सोबत, जेव्हा आपण पाकिस्तान सोबत लढतो तर इस्रायल ओपनली इंडियाला सपोर्ट करतं. जो इस्रायलचा इंटेलिजन्स ब्रिलियन्स आहे तो जेव्हा त्यांनी पेजर अटॅक केला ज्या लेबनॉनमध्ये, किंवा ज्यांनी पिन पॉईंट ॲक्युरेसीने त्यांचे मिसाईल्सने त्यांचे लिडर्स त्यांनी मारले. येस पण तसं आपल्याकडे पण ब्रह्मोसचं सुपरसॉनिक मिसाईल आहे. तसे आपण पिन पॉईंट ॲक्युरेसीने आपण इनफॅक्ट टेरिस्टचे लॉन्च पॅड किंवा जे टेरिस्ट लोकांचे जे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत, ऍटलीस्ट आपण हे तरी का नाही आपण डिस्ट्रॉय करतो. आपल्याला कसं आहे, काही गोष्टी मीडियात आणि समोर नाही सांगता येत. जसं मला Okay. अननोन गनमेन्स आहेत, हो. ते काय करायला लागलेत, हो. राईट. तो करतात. वी आर ऑल्सो डुईंग. हो. येस, टेक्नॉलॉजिकली थोडासा इस्रायल सुपिरियर आहे अँड दे आर ऑलवेज ॲट इनोव्हेशन. आपण पण हळूहळू इन्व्हेंट करतोय, आपण पण टेक्नॉलॉजी वापरतोय. हो. आणि आय एम शुअर आज नंतर उद्या किंवा इन फ्युचरमध्ये आपण पण असा भरपूर काय असा वापर करूया ज्याच्यामुळं इस्रायल तर आपला सपोर्ट करतच आहे, आपण स्वतः आत्मनिर्भर होऊन अशी काही ॲक्शन घ्यायला पाहिजे जे टेक्नॉलॉजिकली सुपिरियर असतात. ते आपण करूया आणि आपण करणार आहेच. जी सर. पण काही गोष्टी सांगता येत नाही. हो सर. आणि सर्वात शेवटचा प्रश्न, काश्मीरमध्ये कधी शांती प्रस्थापित होईल का? म्हणजे जसं आता पुण्यात आपण सगळीकडे फिरतोय किंवा मुंबई, बेंगलोर, तर असा एखादा, जोपर्यंत पाकिस्तान की आर्मी है तब तक नहीं होगा. मी फार रिअलिस्टिक आहे, पेसिमिस्टिक नाही आहे. राईट. मी जे खरं बोलणार आहे, जे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ते बोलतोय मी. हो. जोपर्यंत पाकिस्तान आर्मी आहे तोपर्यंत फार मुश्किल आहे. येस, व्हायलन्सची फ्रिक्वेन्सी किंवा व्हायलन्सचं जे प्रमाण आहे कमी होईल, कधी जास्त होईल. हो. पण जोपर्यंत पाकिस्तान आर्मी आहे, जोपर्यंत पाकिस्तान ISI आहे, हे फार कमी आपल्याला बघायला मिळेल. पीस इन काश्मीर थ्रूआउट हो. मिळेल. एखादं वर्ष, 6 महिने, काही ना काही छुटपूट त्याचं चालू असणार आहे. फक्त काश्मीरच नाही आहे, तो मुंबईमध्ये करतो, केरळामध्ये करतो, तो मुर्शिदाबाद जे दंगे आहेत त्याची तार
जमात इस्लामी तर ISIला जुळलेली आहे, राईट. तो करत राहणारच. हो. सो यू हॅव टू आयडेंटिफाय द एनिमी. ते आपल्याकडे करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ एनिमी अँड करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं जेव्हा अफजल खान मारायला आला होता? बरोबर. त्यांनी सगळ्या आर्मीला नाही फाईट केलं. ही आयडेंटिफाईड द एनिमी. द टार्गेट. मेन टार्गेट कोण होता? अफजल खान. हो. मग त्यांनी त्यांनाच बोलवलं ना. मग अफजल खानला मारला तर सेना पळून गेली की नाही? हो. तसं इथे तसंच आहे. यू हॅव टू हिट पाकिस्तान ISI और पाकिस्तान आर्मी. देन ओनली बाकीचे लोक नॉर्मल आहेत, तिथे काही प्रॉब्लेमच नाही. देन ओनली विल हॅव पीस नॉट ओनली इन काश्मीर, ऑल ओव्हर दी साऊथ ईस्ट एशिया अँड एशियामध्ये. हा एक असा देश आहे जो पूर्ण रीजनमध्ये अशांती फैलेला आहे. हो. तो जब तक उसका खत्मा नहीं होता तब तक ये चलता रहेगा. कम ज़्यादा या बहुत ज़्यादा डिपेंड्स ऑन द सिचुएशन. राईट सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. जय हिंद. जय हिंद सर. तर आज आपल्यासोबत जे गेस्ट होते कर्नल सचिन सर. तर सचिन सरांनी आपल्याला जी माहिती दिली किंवा ज्या इन्साईट्स दिल्या किंवा जे त्यांच्या डिफेन्समधलं त्यांचं जे आगाध ज्ञान आहे यांनी आपल्याला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला. त्यामुळे खरंच थँक्यू सर. जय हिंद. आणि तुमच्या हातून अशीच वेळोवेळी देशाची सेवा घडत राहू आणि आम्हालाही कधी वेळ आली तर देशासाठी सेवा करण्याचा मौका मिळू अशी मी ईश्वरजनी प्रार्थना करतो आणि थांबतो. थँक्यू. तुम्ही लोकांना फक्त जागरूक करा, हो. लोकांना पोहोचा, त्यांना सांगा ते सुद्धा एक सैनिक आहेत, त्यांनी सुद्धा देशाच्या सुरक्षेसाठी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. हो. फक्त वेट करू नका की आर्मी येईल, एअरफोर्स येईल, नेव्ही येईल, पोलीस येईल. तुम्ही सुद्धा जागरूक व्हा, तुम्ही सुद्धा सेल्फ डिफेन्स करता आले पाहिजे. राईट. हे माझं तुम्हाला एक लोकांना आव्हान आहे, लोकांना माझे एक संदेश आहे की प्लीज प्रिपेअर युअर सेल्फ फॉर सेल्फ डिफेन्स. आणि कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही तोंड देता तुम्हाला आलं पाहिजे. तुम्ही वेट करू नका आर्मीचा. आपली स्वतःच्या कुटुंबाची ऍटलिस्ट तुम्ही सुरक्षा आपल्या एरियामध्ये छोटीशी सेल्फ डिफेन्स कम्युनिटी बनवा. या काही तुमचे तरीके असतील, स्वतःला सेल्फ डिफेन्स करता आलं पाहिजे. राईट सर. थँक्यू सो मच. थँक्यू. जय हिंद. जय हिंद सर.